नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आलेलो आहोत त्रिशूला एमसीक्यू सिरीज मध्ये। कुठे? त्रिशूला एमसीक्यू सिरीज मध्ये एपिसोड नंबर आहे किती? 12। ओके, ज्यांनी पण पहिल्यांदा बघत आहे त्यांनी कितना सुरुवात करायचं आहे, त्यांनी पहिल्यापासून या 12व्या सिरीज मध्ये यायचं आहे। चला, आपण ह्या सिरीज मध्ये काय करणार आहे, सर्व एक्झामला टार्गेट करत जाणार आहेत। मेनली कुठला असणार आहे? नॉर्सेट 10 बर का। नॉर्सेट 9 संपलेला आहे, आता आपलं टार्गेट असणार आहे नॉर्सेट 10 फर्स्ट प्रायोरिटी। ओके, दुसरा आहे डीएमईआर, डीएचएस, ईएसआयसी, आरआरबी, सीएचओ, एसजीपीजे, जिपमर म्हणा, DSSB, त्याच्यासोबत आपले नर्सिंग फील्ड मधले सर्व एक्झामला आपण कॉम्पिटिशन करत म्हणजे एमसीक्यू मध्ये जे डिस्कशन करत आपल्याला सगळ्यांना टार्गेट करत जायचं आहे। ओके, चला, कुठली सिरीज आहे आपला? त्रिशूला एमसीक्यू सिरीज मध्ये। त्याच्यामध्ये आपण सतत ज्ञान घेत म्हणजे नॉलेज म्हणजे काय, ज्ञान घेत सतत सराव करत, ओके, प्रॅक्टिस करत कुठपर्यंत जायचं आपल्याला? सक्सेस पर्यंत जायचं आहे। ओके, चला, सगळ्यांना मिळून जायचं आहे। ओके, चला, त्याच्यामध्ये आपण ऑल नर्सिंग सब्जेक्ट, सर्व नर्सिंग मधले सगळे सब्जेक्ट आपण कव्हर करणार आहोत। ओके, त्रिशूला हे काय, नर्सिंग करिअरला नवीदार। ओके, ही बघा काय मराठीत आपण ही पहिल्यांदा एमसीक्यू सिरीज आणलेला आहे। ओके, युट्यूब चॅनल मध्ये, आणि ही फ्री असणार आहे। ओके, ज्यांनी JNM ला किंवा BSc ला जे स्टुडंट आहेत, ओके, तुमच्या ओळखीचे, ओके, ज्यांना ही चॅनल आणि ही सिरीज रेफर करा, त्यांना ही फायदा होणार आहे। ओके, चला सुरुवात करूया। बघा काय म्हणते, पहिले तर सगळ्यांनी काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, कॉमेंट करायचं आहे, शेअर करायचं आहे, आणि एकदम महत्त्वाचे सबस्क्राईब करायचे। ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे बेल आयकॉन दाबून ठेवायचा आहे, कारण ज्यावेळी व्हिडिओ येतील तुम्हाला नोटिफिकेशन भेटणार आहे। ओके, टीम MNO कुठे कुठे अवेलेबल आहे? व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, टेलिग्राम, फेसबुक मध्ये सगळीकडे अवेलेबल आहे, तुम्ही फायदा घेऊ शकता। ओके, चला बघा आजचे मोटिवेशन काय म्हणता। ओके, कीप ट्राईंग। ओके, आपल्याला सतत प्रयत्न करतच राहायचे, कधीपर्यंत? अंटिल यू मेक इट। आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला व्हायचं आहे नर्सिंग ऑफिसर। कुठे? गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये। म्हणून आपल्याला काय, ही सतत जे प्रयत्न सुरू आहे, ओके, ही आपल्याला सुरूच ठेवायचं आहे। ओके, ज्यांचं पण रिझल्ट आलं असो नसो, ओके, नॉर्सेट 9 मध्ये काही टेन्शन घ्यायचं नाहीये, आपल्याला प्रयत्न करत राहायचं आहे। मग 1-2-3 महिने इकडे तिकडे होऊ द्या, पण आपल्याला नक्की सक्सेस भेटणार आहे। फक्त आपण कन्सिस्टन्सली म्हणजे सतत आपण प्रयत्न करत राहायला पाहिजे। ओके, चला, आपली ही सुरूच राहणार आहे प्रॅक्टिस। ओके, प्रयत्न। चला सुरू करूया। चला, आजचे पहिलं क्वेश्चन काय म्हणते बघा। बघा काय म्हणते पहिलं क्वेश्चन, व्हॉट शुड बी, ओके, व्हॉट शुड बी द पोझिशन ऑफ द लिम्ब, म्हणजे लिम्बचे जे पायाचे पोझिशन कसं ठेवायचं असं विचारते। ओके, अ नर्स शुड मेंटेन, ओके, इन अ पेशंट हु हॅड अंडरगोन, कुठली सर्जरी झाली बघा, अंडरगोन राईट हिप, कुठली? प्रोस्थेसिस सर्जरी। ओके, कुठली सर्जरी झालेला आहे? पेशंटची राईट हिप प्रोस्थेसिस ही सर्जरी झालेला आहे। मग ह्याने काय म्हणते, व्हॉट शुड बी द पोझिशन ऑफ द लिम्ब, ओके, जे आपल्याला लिम्बला म्हणजे पायाला जे पाय आहे आपलं कसं आहे, कुठली पोझिशन ठेवायचं आहे असं विचारते। ओके, मेंटेन पेशंट हु हॅड हे सर्जरी झालेलं आहे। ओके, बघा पहिला काय बघू आपण, बघा ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे, ॲडक्शन, ओके, अबडक्शन, फ्लेक्शन आणि न्यूट्रल। ओके, ॲडक्शन म्हणजे काय, समजा हे आहे पेशंट, ओके, ही जे पाय आहे, ॲडक्शन म्हणजे काय, हे दोन्ही जवळ आणायचं। ओके, त्याला आपण काय म्हणतो, ॲडक्शन। बघा ही एक पाय, ही एक पाय जवळ आणलं तर काय होणार आहे, ॲडिशन, असं लक्षात ठेवायचं, ॲडक्शन म्हणताय। आणि दुसरं काय म्हणताय, अबडक्शन, ही जवळजवळ आणलं होतं, त्याला काय करायचं, लांब करायचंय, म्हणजे कसं झालं, असे लांब। ओके, असे लांब, हे काय अबडक्शन। आणि फ्लेक्शन म्हणजे काय, हे पेशंट आहे असे, हे पाय असं घ्यायचं, हे फ्लेक्शन। आणि 14 काय म्हणते, न्यूट्रल, काहीच करू नका, न्यूट्रल मध्ये राहू द्या। ओके, बघा आपल्याला काय बघायचंय, ही पोझिशन बद्दल बघायचं। ह्याच्या अगोदर ही सर्जरी बद्दल बघूया थोडी। ओके, ही कुठली सर्जरी आहे, ही सर्जिकल रिप्लेसमेंट आहे बरं का। बघा आपण काय बघतोय, ही काय, सर्जिकल रिप्लेसमेंट ऑफ, काय रिप्लेसमेंट करणार आहे या सर्जरीमध्ये आपण, रिप्लेसमेंट ऑफ कुठली, डिसीज्ड म्हणा, डिसीज्ड, किंवा काय म्हणू शकतो आपण, डॅमेज्ड, कुठला, डॅमेज्ड। ओके, हिप जॉईंट, हिप जॉईंटला आपण रिप्लेसमेंट करणार आहे। ओके, कशाने, विथ प्रोस्थेटिक इम्प्लांट, प्रोस्थेटिक इम्प्लांटने आपण ही बदल करणार आहे म्हणजे रिप्लेसमेंट करणार आहे। ओके, कुठली सर्जरीमध्ये बघा, हे काय, राईट हिप प्रोस्थेसिस सर्जरीमध्ये। ओके, काय केलं आपण याच्यामध्ये, सर्जिकल रिप्लेसमेंट केलेलं आहे, सर्जिकल करून जे जागा म्हणजे रिप्लेस, त्याच्या जागा दुसरा आणून ठेवायचं असं आहे। ओके, डिसीज्ड किंवा डॅमेज्ड म्हणा, कुठली, हिप जॉईंट। ओके, विथ प्रोस्थेटिक इम्प्लांटने। ओके, याच्यामध्ये पण 2 प्रकार येतात माहितीये का,
टाइप्स. कुठली कुठली? पहिला आहे THA. काय? THA म्हणजे काय? टोटल, एच म्हणजे लक्षात आलं हिप. ओके, हिप आर्थ्रोप्लास्टी. आर्थ्रोप्लास्टी टोटल म्हणजे काय? याच्यामध्ये सगळं आलं. म्हणजे कोण? बोथ कुठलं कुठलं? एसिटाबोलम, पेल्विकचे पार्ट बर काय? एसिटाबोलम. त्याच्यासोबत आहे आपली फिमोरलची हेड. फिमोरलची हेड तुम्हाला डायग्राम दाखवतो बरं का, मी आणलेलं आहे. कुठली? बोथ म्हणजे कुठली? एसिटाबोलम आणि त्याच्यासोबत फिमोरल हेड ह्याची काय रिप्लेसमेंट करणार आहे ह्या सर्जरीमध्ये. मग अजून दुसरं कुठलं आहे? पार्शियल. ओके, पार्शियल म्हणजे थोडी कमी झालं. ओके, पार्शियल हिप रिप्लेसमेंट. हिप रिप्लेसमेंट ह्याच्यामध्ये काय करणार आहे आपण? कुठली रिप्लेसमेंट करणार आहे? मग ह्याच्यामध्ये किती केलं तर आपण? THA मध्ये एसिटाबोलम आणि फिमोरल ह्याच्यामधलं कमी करायचं आपल्याला एक, म्हणजे पार्शियल म्हणजे कमी झालं. मग ह्याच्यामध्ये असणार आहे ओनली फिमोरल हेड. ओके, ओनली फिमोरल हेडची रिप्लेसमेंट होणार आहे. मग तुम्हाला ह्याची टाईप कळाले. ओके, एवढं बघितलं आपण. मग क्वेश्चन मध्ये काय म्हटलं होतं त्यांनी? व्हॉट शुड बी द पोझिशन ऑफ द लिम्ब. आता जे पेशंटचं सर्जरी काय झालं आपल्याला कळालं आहे. जे हिप जॉईंट होतं तिथलं एसिटाबोलम आणि आपण फ्युमरल हेड जे बदललेलं आहे, रिप्लेसमेंट केलेलं आहे. मग आता पोझिशन कुठली ठेवायचं ही महत्वाची आहे. मेन गोल. ओके, काय म्हणू शकतो आपण? पोझिशन आफ्टर सर्जरी. बरं का, ही सर्जरीचं असं आहे, जेवढं केलं ते पण महत्वाचं आहे, जे असं नंतर कसं मेंटेन करतो हे पण त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे. ओके, मग काय फायदाच नाहीये ते सर्जरी करून. ओके, पोझिशन आफ्टर सर्जरी. ओके, त्याच्यामध्ये आपलं नर्सिंग रोल रिलेटेड कसं आहे? जी पोझिशन बद्दल आपले मेन गोल आहे ह्याच्यामध्ये काय? प्रिव्हेंट डिसलोकेशन. एक मिनिट. डिसलोकेशन जी जागा आपण फिक्स केलेला आहे सर्जरीमध्ये त्याला आपलं काय करायचंय? प्रिव्हेंट करायचंय डिसलोकेशन, जे जागा बदलून दुसरीकडे जाऊ नये. ओके, डिसलोकेशन कशाची? ऑफ द काय? न्यू हिप जॉईंट. आता जे ऑपरेट झालेलं आहे न्यू हिप जॉईंटचं. ओके, मला वाटतं तुम्हाला एकदा डायग्राम दाखवतो, तुमच्या लक्षात आलं असं येतील. कुठे गेलं? हा, हे बघा, हे काय? हिप रिप्लेसमेंट सर्जरी आहे बरं का. ह्याच्यामध्ये कुठलं आपण पहिलं बघितलं? टोटल हिप रिप्लेसमेंट. ह्याच्यामध्ये काय बघा? हे काय? एसिटाबोलम. हे काय झालं? इथे कुठे? हा, इथे लिहिलेलं बघा. हे काय? एसिटाबोलम म्हणजे ही. ओके, हे काय? एसिटाबोलम झालं. ओके, ही जे आहे हे फिमोरल आहे. ही फिमोरलचे काय झालं? हेड. ह्याला आपण बदललेला आहोत. बघा, ह्याच्यामध्ये काय? फिमोरल हेड. ओके, त्याच्यासोबत काय बदललेलं आहे? एसिटाबोलम. ही दोन्ही बदललेला आहे. कशामध्ये? टोटल हिप रिप्लेसमेंट मध्ये. पण पार्शियल मध्ये काय बदललंय? फक्त फिमोरल हेड एवढीच बदललेला आहे. ओके, ही रिप्लेसमेंट केलेलं आहे. ओके, लक्षात आलं असेल. आता इथे फिक्स केलेलं आहे असे. ओके, चला आपण काय आपली काय गोल आहे? मेन प्रिव्हेंट डिसलोकेशन ऑफ द न्यू हिप जॉईंट ही मेन मुद्दा आहे. ओके, ही लक्षात ठेवा. स्टार मार्क करा. ओके, दुसरा असणार आहे आपल्याला अवॉइड. काय अवॉइड करायचं आहे आपल्याला? ॲडक्शन. याची रिझन पण सांगतो का? ओके, ॲडक्शन म्हणजे काय? जे दोन पाय जवळ आणणे. ओके, आता म्हटलं होतं बघा तसे, म्हणजे क्रॉसिंग लेग म्हणा. ओके, क्रॉसिंग लेग केलं तर दोन्ही पाय जवळ येणार आहे. ओके, ही काय करायचं आपल्याला? अवॉइड करायचं आहे. ओके, कशासाठी? ही काय करतो? इन्क्रीज द डिसलोकेशन. ओके, डिसलोकेशनची रिस्क जास्त होते. कशामध्ये? ॲडक्शन मध्ये बरं का. आणि अजून एक आहे अवॉइड एक्सेसिव्ह फ्लेक्झन. कसे? एक्सेसिव्ह फ्लेक्झन केलं तरी पण ह्याची पण रिस्क जास्त आहे. मोर दॅन 90 डिग्री केलं तर काय होणार आहे? मोर दॅन 90 डिग्री. ओके, त्याच्यामध्ये काय? ऑल्सो इन्क्रीज द रिस्क डिसलोकेशनची. बरं का, सगळी ही डिसलोकेशनच चाललंय, कारण आपले मेन मुद्दा काय आहे? प्रिव्हेंट करायचा डिसलोकेशनला. ओके, हे आपण बघितलं. ओके, त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला? मेंटेन. बघा, काय मेंटेन करायचं? बघा, मेंटेन. अबडक्शन करायचं का? बघा, अबडक्शन करायचं आहे, ॲडक्शन नाही करायचं. कन्फ्युज नाही होऊ नका. बघा, ॲड म्हणजे काय? दोन्ही जवळ आले असं समजा. ॲडक्शन म्हणजे काय? एक किती? दोन ॲड केले म्हणजे जवळ आले, म्हणून एवढी लक्षात ठेवा. ओके, मग आपल्याला करायचं आहे अबडक्शन. अबडक्शन म्हणजे लांब जाणे. ओके, अबडक्शन मेंटेन करायचं आहे पेशंटला. ओके, काय? लेग स्लाइटली कसे? एकदम अबडक्शन पण नाही बरं का, स्लाइटली अपार्ट, थोडी लांब ठेवायचं आहे आपल्याला ही पेशंट सर्जरी म्हणजे ह्याच्यामध्ये. कशासाठी? कीप प्रोस्थेसिस
त्याला स्टेबल आपल्याला ठेवायचं आहे, जे आता मी दाखवले जे रिप्लेसमेंट मध्ये. ओके, एवढं आपण केलो. आणि अजून काय करू शकतो आपण ह्याच्यामध्ये, न्यूट्रल पोझिशन. ओके, न्यूट्रल पोझिशन एक्सेप्टेबल. एक मिनिट, न्यूट्रल पोझिशन इज एक्सेप्टेबल बरं का. पण एकदम बेस्ट कुठली असणार आहे आपलं, अबडक्शन. ओके, एक्सेप्टेबल. ओके, बट ॲडक्शन काय, सॉरी ॲडक्शन म्हणतो बघा, अबडक्शन. ओके, अबडक्शन इज प्रिपेअर्ड, ही मोस्ट प्रिपेअर्ड करणार. ओके, ही काय रिस्क कमी करतो डिसलोकेशनची. ओके, याच्यामध्ये आपण काय ठेवू शकतो, अबडक्शन. बघा आता पेशंट होतं कसं असे, मग पाय आपण लांब केलो, अबडक्शन. मग इथे आपल्याला ठेवायचं आहे एक पिल्लो. काय म्हणू शकतो आपण ह्याला, अबडक्शन पिल्लो. अबडक्शन पिल्लो हे प्रिव्हेंट करतो काय, ॲडक्शन, म्हणजे जवळ येण्यासाठी जे प्रिव्हेंट करू शकतो पिल्लो. ओके, हे आपल्याला आपण बघितलं. ओके, चला आता नेक्स्ट काय म्हणू शकतो आपण, आपल्याला पेशंटला एनकरेज करायचं आहे. ओके, नर्सिंग रोल म्हणतो बरं का, एनकरेज करायचंय पेशंट टू कशासाठी, टर्निंग. कुठल्या साईडला, ऑपरेटेड साईडला का, नाही, नॉन ऑपरेटेड साईड. ओके, नॉन ऑपरेटेड साईडला, ऑपरेटेड साईडला नाही बरं का, हे पण लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर काय करावं लागतं आपल्याला न्यूरोव्हास्क्युलर जे वायटल्स आहेत जे आपल्याला बघायचं आहे. मॉनिटर न्यूरोव्हास्क्युलर स्टेटस. बघा, हे झालं आपलं नर्सिंग रोल. ओके, इम्पॉर्टंट रोल जे आहे. ओके, बाकीचं तर आलं, ही आहे इम्पॉर्टंट रोल. ओके, लक्षात आलं तुम्हाला. बघा काय काय बघितलं आपण, कुठे गेलं आपलं, सॉरी, बघा हे काय, हिप रिप्लेसमेंट बघितलं आपण, सर्जिकल रिप्लेसमेंट आहे. ह्याच्यामध्ये काय काय, टीएचए मध्ये सगळीमध्ये एसिटाबुलम आणि फिमोरल, पार्शल मध्ये आहे फक्त फिमोरल बोन. आणि नेक्स्ट काय, पोझिशन काय काय ठेवायचं, आपलं गोल काय आहे, प्रिव्हेंट डिसलोकेशन ऑफ द न्यू हिप जॉईंट. ही खूप महत्वाचं आहे, म्हणून आपण काय ठेवलं, ॲडक्शन. ॲडक्शन ठेवलं का, नाही, अबडक्शन. आपल्याला अवॉइड करायचं आहे ॲडक्शन. ओके, अवॉइड एक्सेसिव्ह फ्लेक्झन, पण म्हणून मेंटेन कुठलं करायचं आहे, अबडक्शन. हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय, न्यूट्रल पोझिशन ठेवू शकतो, पण त्याच्यापेक्षा चांगलं कुठलं आहे, अबडक्शन. कारण आपल्याला अबडक्शन ठेवलं तर ही डिसलोकेशन जे आहे आपण प्रिव्हेंट करू शकतो. आणि त्याच्या सपोर्टसाठी आपल्याला पिल्लो पण ठेवायचं आहे. ओके, एवढं आपण बघितलं. ओके, चला मग आता उत्तर कुठली जाणार आहे आपलं. ओके, बघा, ॲडक्शन देणार आहे का आपण, नाही. मी काय म्हटलो आपण, आता अवॉइड करायचं आहे, मग ही केलं. मग अबडक्शन बरोबर आहे. मग फ्लेक्झन करायचं का, मोर दॅन 90 डिग्री झालं तर हे पण डिसलोकेशन व्हायची चान्सेस आहे. न्यूट्रल आहे प्रिपेअर्ड, पण बेस्ट कुठला आहे, बेस्ट आहे अबडक्शन. मग आपले उत्तर भेटले दुसरा. ओके, चला तुम्हाला डायग्राम दाखवतो मी. बघा, हे आपण बघितलं आता, हिप रिप्लेसमेंट सर्जरी. ओके, हे पार्सल झालं, हे टोटल झालं. पार्सल मध्ये फक्त फिमोरल बोन. बघा, ठीक आहे, ॲबडक्शन, ॲडक्शन. ॲडक्शन म्हणजे काय, जवळजवळ येणे. बघा, क्रॉसिंग लेग, हे पाय जवळजवळ आणलेलं आहे. बघा, ज्यावेळी काय होते माहिती आहे का, डिसलोकेशनचा मेन मुद्दा काय, बघा इथे बघा, मी चेंज करतो, एकच मिनिट. हे बघा, इथं काय, ही फिमोरल हेड आहे समजा, मी जे लाल पेनने मार्क केलेला आहे बरं का. आणि ही आहे एसिटाबुलम कॅव्हिटी समजा. ओके, ज्यावेळी तुम्ही क्रॉस लेग करणार, मग ही जे पॉइंट आहे इथे इकडे येणार, म्हणजे काय, डिसलोकेट होणार, डिसलोकेट. ओके, तेच तुम्ही इकडे या अबडक्शन मध्ये. बघा, ह्याने काय, पाय इकडे लांब चाललेला आहे समजा, हे आहे फिमोरल हेड, हे आहे एसिटाबुलम कॅव्हिटी. ज्यावेळी तुम्ही काय करतील, पाय इकडे अबडक्शन लेंदी घेतील, ज्यावेळी काय होणार आहे, बघा असे झाल्यावर इकडे आतमध्ये एसिटाबुलम कॅव्हिटीकडे ही डायव्हर्ट होणार आहे फिमोरल हेड. पण पाय कुठे जाणार आहे, बाहेर, पण फिमोरल हेड आत जाणार आहे. ओके, इथे काय होते, पाय आत येईल, पण एसिटाबुलम कॅव्हिटी जे आहे जे बाहेर चालले. म्हणून आपल्याला अबडक्शन ही खूप इम्पॉर्टंट आहे. आणि काय, ही एकदम सेफ आहे. त्याला आपण काय म्हणू शकतो, गोल्डन आहे, गोल्डन पोझिशन. ओके, म्हणू शकतो आपण. ओके, आता काय राहिलं आपलं, फ्लेक्झन आणि एक्सटेन्शन. हे काय एक्सटर्नलचं नाही, फ्लेक्झनचं इथं तुम्हाला समजते. फ्लेक्झन म्हणजे बघा, जे पार्ट आहे बॉडीचं नियरली आणायले, पण ही काय, जे एसिटाबुलम कॅव्हिटी होता इथलं, एक मिनिट, इथनं तुम्हाला दिसत नसेल, हे फिमोरल हेड आहे, काय होणार आहे, ही बाहेर येणार. म्हणून ही फ्लेक्झन आपल्याला अवॉइड करायचं आहे, फ्लेक्झन. ओके, आणि त्याच्यासोबत ॲडक्शन, ही दोन्ही अवॉइड करायचं आहे बरं का. हे दोन्ही काय करायचं आहे, अवॉइड. ओके, एवढी लक्षात ठेवलं तरी बस. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन, अ नर्स. ओके, नर्स केअरिंग फॉर अ हेड इंजुरी कोमोटोज पेशंट. ओके, कोमामध्ये गेलेले पेशंट, हेड इंजुरी झालेले. ओके,
विच इंटरव्हेन्शन, ओके, कोणती इंटरव्हेन्शन शुड इम्प्लिमेंट, ओके, इम्प्लिमेंट करायचं आहे कशासाठी, टू प्रिव्हेंट इन्क्रीज्ड इंट्राक्रॅनियल प्रेशर. आपल्याला ICP चे वाढते, ओके, इन्क्रीज होते, त्याला आपल्याला काय करायचंय, प्रिव्हेंट करायचं आहे. क्वेश्चन मध्ये काय म्हणते बघा, अ नर्स केअरिंग अ हेड इंजुरी कोमॅटेज पेशंट, ऑलरेडी हेड इंजुरी झालेला आहे आणि पेशंट कोमामध्ये आहे, म्हणजे त्याला काहीच माहिती नाही, ओके. आणि विच इंटरव्हेन्शन शुड इम्प्लिमेंट, आपल्याला कुठली इंटरव्हेन्शन इम्प्लिमेंट करायचं आहे कशासाठी, टू प्रिव्हेंट इन्क्रीज्ड इंट्राक्रॅनियल प्रेशर. जे ICP वाढलेलं आहे किंवा जे वाढते त्याला आपल्याला काय करायचंय, प्रिव्हेंट करायचं आहे. ऑप्शन मध्ये काय म्हटलंय बघा, मेंटेन वेल लिट रूम, एकदम छान पद्धतीने रूमला आवरून ठेवायचं आहे. दुसरं काय म्हणते, मेंटेन राऊंड द क्लॉक सक्शनिंग, आता काय 24 तास तुम्ही सक्शनिंग करत बसा, ओके. चेंज द पोझिशन राऊंड द क्लॉक, तुम्ही 24 तास काय पोझिशन चेंज करत राहायचं पेशंटचा, म्हणून काय होते, आता पेशंटला हे नाही होणार, ओके, काय ICP नाही वाढणार. तर आता काय म्हणते बघा, एलिव्हेट द हेड ऑफ द, बघा हेड एंड, जे हेडचं एंड आहे त्याला काय करायचं, आपल्याला वाढवायचं आहे, ओके. जसं पेशंट, एक मिनिट, काय म्हणू शकतो आपण, हे झालं पेशंट, ओके, ह्याला काय करायचंय, जे हेडचं एंड आहे ही वरती करायचं असं म्हणताय, ओके. बघा ICP, बघा ICP इन्क्रीज ICP म्हणजे किती, नॉर्मल किती असतं तेवढं तरी माहिती असायला पाहिजे आपल्याला. ICP इंट्राक्रॅनियल प्रेशर नॉर्मल किती असते बाबा, हे पण विचारलेलं क्वेश्चन आहे बरं का, 5 ते 15 mmHg ही असतं नॉर्मल. मग 5 ते 15 झाला, आता मोर देन 15 असेल तर मग ही असणार आहे इन्क्रीज्ड ICP, ओके. ह्याला आपण इन्क्रीज्ड ICP म्हणू शकतो, ओके. हे झालं. इटिओलॉजी काय होता, इटिओलॉजी होता, आता कुठलं होतं इटिओलॉजी, ह्याच्यामध्ये हेड इंजुरी होता बघा, ह्याच्यामध्ये ट्रॉमा आला बरं का, ट्रॉमा इटिओलॉजी सांगतो मी, ट्रॉमा, ट्यूमर, आणि मोस्ट कॉमन हे मुद्दा सांगायचा आहे मला, हायड्रोसिफलस. हायड्रोसिफलस हे मोस्ट कॉमन इन चिल्ड्रन मध्ये, लक्षात ठेवा, ओके, विचारू शकतात. मोस्ट कॉमन इन चिल्ड्रन, हायड्रोसिफलसचे कॉज काय आहे म्हटल्यावर हायड्रोसिफलस ही असायला पाहिजे उत्तर तुमचे. त्याच्यासोबत मेनिंजायटिस, मेनिंजायटिस, इन्फेक्शन इन्फ्लामेशन ऑफ मेनिंजस लेयर, ओके. दुसरं काय, एन्सेफेलायटिस, ओके, म्हणजे काय, इन्फेक्शन इन्फ्लामेशन ऑफ ब्रेन, बरं का, हे पण लक्षात ठेवा. हे आणि सेरेब्रल एडिमा ही सगळे काय, ही कॉज आहे, सेरेब्रल एडिमा वगैरे, ओके. एवढं आपण बघितलं, ओके. आता काय बघायचं आपल्याला, आपण थोडक्यात हे बघू, ओके. इन्क्रीज इंट्राप्रेशर म्हणजे ज्यावेळी ICP वाढते, ज्यावेळी तुम्हाला काय काय क्लिनिकल फीचर्स दिसते पेशंटचा, हे पण महत्वाचं आहे, ह्याच्यामध्ये विचारलेलं पण आहे खूप, ओके. ह्याच्यामध्ये विचारलेले मोस्ट कॉमन क्वेश्चन आहे, पहिल्यांदा जे दिसते, पहिला जो येतो, ओके, पहिला येणार आहे अल्टर्ड कॉन्शियसनेस, लक्षात ठेवा आणि स्टार मार्क ठेवा, कुठली, अल्टर्ड लेवल ऑफ कॉन्शियसनेस. मग कसे कळणार आहे तुम्हाला, त्यांनी सांगणार का, नाही सर मी कसं आहे अल्टर्ड लेवल ऑफ कॉन्शियस आहे म्हणून दवाखान्याला आलो, असं सांगणार आहे का, नाही. आपल्याला भेटणार आहे अपिअरन्स, कसं भेटणार आहे, पेशंट ॲज अ रेस्टलेसनेस असे पेशंट आपल्याला भेटणार आहे, सिम्पटम जे आपल्याला दिसणार, ओके. त्याच्यासोबत असणार आहे हेडेक, त्याच्यासोबत आहे प्रोजेक्टाईल वॉमिटिंग. लक्षात आले का प्रोजेक्टाईल वॉमिटिंग कुठला आहे, प्रोजेक्टाईल वॉमिटिंग आले की ICP एक लक्षात आलं पाहिजे. अजून एक कुठला, पायलोरसचं, आपण प्रिव्हियसली बघितले बघा पिडियाट्रिक पेशंट मधलं, ओके. हे झालं प्रोजेक्टाईल वॉमिटिंग. त्याच्यासोबत काय होऊ शकतो, जे मेन व्हायटल साइन्स आहे ते पण अबनॉर्मल म्हणजे चेंजेस होऊ शकतो, ओके. मेनली कुठला, हायपर थर्मिया वगैरे असले चेंज होतात, टेम्परेचर वगैरे वाढणे, ओके. हे बघा ह्याच्यामध्ये एक साईन आहे, ओके, साईन म्हणतो बघा, ट्रेड, कुठली, कुशिंग ट्राईड, ही खूप वेळा विचारलेलं आहे बरं का. कुशिंग ट्राईड ही कशामधला आहे विचारल्यावर, इन्क्रीज्ड ICP मध्ये. याच्यामध्ये काय असतो, SBI असतो. SBI म्हणजे काय, स्टेट बँक ऑफ इंडिया, काय, SBI, काय, स्टेट बँक ऑफ इंडिया, ओके. एवढी लक्षात ठेवा. एस म्हणजे काय, सिस्टोलिक BP वाढणे, इन्क्रीज्ड, बरं का, इन्क्रीज्ड, हे पण लक्षात ठेवा, नाही, हे काय, इन्क्रीज्ड, बरं का. त्याच्यानंतर काय, बी म्हणजे काय, ब्रेडिकार्डिया. ब्रेडिकार्डिया म्हणजे काय, आपली जे हार्ट रेट आहे जे काय झाले, कमी झाले. आणि I म्हणजे इम्पेअर्ड रेस्पिरेशन, इम्पेअर्ड रेस्पिरेशन काय झालंय, हे पण कमी झालेलं आहे, ओके. टेम्परेचर वाढलेलं आहे, ते पण लक्षात ठेवा. हे झालं. त्याच्यामध्ये अजून एक आहे, पल्स प्रेशर पण कमी होतो बरं का, पल्स प्रेशर पण काय होतं, कमी होतं का, सिस्टोलिक BP वाढलेले म्हणून, बरं का. हे झालं ह्याचं. हे झालं बघा, हे काय, ही अर्लीएस्ट आहे बरं का,
ही अर्लिएस्ट साईन, पण एकदम भेटणार कुठले, अल्टर्ड लेवल ऑफ कॉन्शियस. ओके, ही लवकर भेटणार आहे. मग आता लेट बघायचं आपल्याला. सगळं मी आयसीपीचं सांगतो बरं का, इम्पॉर्टंट आहे. ओके, याचा नंतर भेटणार आहे अटॅक जे म्हणा. अटॅक जे म्हणजे काय म्हणू शकतो आपण, लॉस ऑफ कोऑर्डिनेशन. ओके, लॉस ऑफ कोऑर्डिनेशन, लॉस ऑफ कोऑर्डिनेशन. ओके, अटॅक जे त्याच्या नंतर आहे सीझर. ओके, सीझर्स मध्ये काय होणार आहे, त्याच्यामध्ये असणार आहे अबनॉर्मल इलेक्ट्रिकल, काय म्हणू शकतो, इलेक्ट्रिकल अबनॉर्मिलिटी. कुठे असणार आहे अबनॉर्मॅलिटी, ही असणार आहे ब्रेन मध्ये. अबनॉर्मल इलेक्ट्रिकल अबनॉर्मॅलिटी इन ब्रेन, हे काय सीझर. ओके, एवढी भेटणार आहे. मग आता आपल्याला करायचं काय आहे, ओके, हे आयसीपीचं, त्याच्यामध्ये नर्सिंग रोल खूप महत्वाचा आहे. ओके, सगळे महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपली मेन नर्सिंगचं आपलं स्वतःचं काम काय, ही सगळ्यात महत्वाचं असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे आपण, नर्सिंग रोल. ओके, आपल्याला करायचं आहे, काय करायचं आहे, प्रोव्हाइड सेमी फाउलर पोझिशन प्रिव्हेन्शन करण्यासाठी आयसीपी बरं का. सेमी फाउलर पोझिशन, सेमी फाउलर पोझिशन माहिती आहे ना कसं असतं, हेड एंड जे वरती असणार आहे, प्रोव्हाइड फाउलर पोझिशन. ओके, आणि दुसरा आहे द हेड शुड बी, काय म्हणू शकतो, द हेड शुड बी कसे ठेवणार. आता सेमी फाउलर तर ठेवलेलं आहे, मग हेड कसे ठेवायचं, हेड शुड बी इन न्यूट्रल बरं का. म्हणजे न्यूट्रल म्हणजे काय, ना इकडं ना तिकडं, म्हणजे काय, नॉट राईट, राईट पण नाही आणि नॉट लेफ्ट, लेफ्ट पण नाही, असे न्यूट्रल मध्ये आपल्याला ठेवायचं आहे. ओके, अजून आपल्याला पेशंटला द्यायचं आहे हायपर व्हेंटिलेशन. हायपर व्हेंटिलेशन आपल्याला द्यायचं आहे. हायपर व्हेंटिलेशन म्हणजे ऑक्सिजन थोडी सॅच्युरेशन आपल्याला जास्त द्यायचं आहे. ओके, नाही दिलं तर काय होणार आहे, मग नाही दिलं तर पेशंटमध्ये काय होणार, CO2 लेवल जास्त होणार. आता हायपर व्हेंटिलेशन दिले म्हणून CO2 कमी होते बरं का, पेशंटमध्ये CO2 लेवल कमी होते. पण समजा एक्सेसिव्ह CO2 झालं तर काय होणार आहे, एक्सेसिव्ह CO2, एक्सेसिव्ह CO2 जास्त झाल्यावर काय होणार आहे, लेवल कॉज काय, सेरेब्रल व्हॅसोडायलेशन होऊ शकतो, व्हॅसोडायलेशन होऊ शकतो. मग ही काय करणार, व्हॅसोडायलेशन हे परत वाढणार, इन्क्रीज आयसीपी ला प्रमोट करणार. म्हणून आपल्याला काय हायपर व्हेंटिलेशन ठेवायचं आहे. कशासाठी, आपल्याला बॉडीमध्ये CO2 कमी ठेवायचं आहे. जास्त ज्यावेळी होतो, ज्यावेळी काय होणार आहे, सेरेब्रल व्हॅसोडायलेशन होणार, जे काय प्रमोट करणार, इन्क्रीज आयसीपी, एवढे आपल्याला करणार आहे. ओके, नेक्स्ट पेज घेऊ आपण. आणि त्याच्या सोबत अजून करायचं आपल्याला अवॉइड, काय अवॉइड करायचं आहे, एक्सेसिव्ह कपिंग म्हणा, एक्सेसिव्ह कपिंग, स्नीचिंग, हे सगळं अवॉइड करायचं आहे. ही पण कॉज करतो, काय कॉज करतो, स्नीजिंग, कपिंग आणि स्नीजिंग, ही पण इन्क्रीज करतो आयसीपी साठी. ओके, म्हणून हे पण आपल्याला कमी करायचं आहे. त्यासोबत स्ट्रेनिंग. ओके, ट्रेनिंग ॲट स्टूल. ओके, स्टूल पास करताना जे जोर वगैरे लावतात, हे पण काय करतो, इन्क्रीज आयसीपी करतो. मग ह्याला काय उपाय, याला आपण ॲडवाइज करायचं आहे, काय, प्रोव्हाइड हाय फायबर डाएट. ओके, हाय फायबर डाएट ॲडवाइज करायचं. ओके, हे पण लक्षात असू द्या. एवढे आपण केलं. त्याच्यासोबत आपल्याला एन्व्हायरमेंट एकदम काय, जे एन्व्हायरमेंटल आहे स्टिम्युलस, जे आपल्याला कमी करायचं आहे, डिक्रीज एन्व्हायरमेंटल स्टिम्युलस. ओके, किरकिर वगैरे नाही करायचं पेशंट सगळं. ओके ओके, हे काय, टू प्रिव्हेंट सीझर, कशासाठी, टू प्रिव्हेंट सीझरसाठी. ओके, हे आपण केलं. आणि अजून काय म्हणू शकतो आपण, अवॉइड अननेसेसरी सक्शनिंग. अननेसेसरी सक्शन करायचं नाही, गरज नसलं तर अननेसेसरी सक्शनिंग म्हणा, किंवा त्याच्या सोबत स्टिम्युलेशन वगैरे द्यायचं नाहीये पेशंटला. ओके, स्टिम्युलेशन एवढं आपण केलं. त्याच्या सोबत शेवटला आपल्याला निवांत बसून मॉनिटर करायचं आहे पेशंटला. मॉनिटर अँड मॅनेजमेंट इन कशामध्ये, फ्लुइड बॅलन्स मध्ये. फ्लुइड बॅलन्स बरं का, फ्लुइड बॅलन्स आपल्याला ठेवायचं आहे. ओके, का ओव्हर झालं तर काय होणार आहे, ओव्हर हायड्रेशन. ओके, ओव्हर हायड्रेशन कॅन, काय म्हणू शकतो आपण, वर्सन सेरेब्रल एडिमा. परत आपल्याला पेशंटला सेरेब्रल एडिमा होण्याची चान्स असतो. म्हणून IV फ्लुइड पण मेंटेन करायचा आहे. एवढी पण जास्त नाही. ओके, चला एवढं आपण बघितलं, मला वाटतं बस. चला, कुठे गेला आपलं क्वेश्चन, कुठे गेलं, अरे हां बघा काय करायचं आता आपल्याला, मेंटेन वेल रूम. आता एकदम चकाचक रूम दिलं तर पेशंटला हायपर व्हेंटिलेशन म्हणजे इन्क्रीज आयसीपी होणार आहे का, म्हणजे आयसीपी वाढणार आहे का. बघा, ही आपण सीझरला थोडी प्रिव्हेंट करू शकतो, पण आयसीपीला करणार आहे का, नाही. एवढी परफेक्ट उत्तर ही नसणार आहे. ओके, ही डझंट अफेक्ट, काय म्हणू शकतो आपण, डझंट अफेक्ट, पुढे आपण लिहिलेलं आलं आयसीपी, डझंट अफेक्ट आयसीपी. ओके, हे झालं.
आणि मेंटेन राऊंड द क्लॉक सक्शनिंग, ज्यावेळी आपण सक्शन करतो इन्क्रीज्ड आयसीपी, ही सक्शनिंग कॉज इन्क्रीज्ड आयसीपी, म्हणून आपल्याला ही करायचीच नाहीये. ओके, हे काय म्हणतात बघा, चेंज द पोझिशन राऊंड द क्लॉक. ओके, ही पण चेंजेस केलं तर आपल्याला कसं ठेवायचं आहे, सेमी पोलर पोझिशन मध्ये ठेवायचं आहे, ते पण न्यूट्रल मध्ये ठेवायचं आहे, आणि ना लेफ्ट ना राईट, कुठल्या पण साईडला नाही ठेवायचं आहे पेशंटला. मग आपण प्रत्येक 24 तासांनी पेशंटची पोझिशन चेंज करणार आहे का, नाही. मग ही पण गेलं आपलं. मग राहिलं कुठलं, एलिव्हेट द हेड ऑफ, बघा काय म्हणते, एलिव्हेट द हेड एंड, जी बेडची ओके काय आहे, हेड एंड आहे, जे आपल्याला एलिव्हेट करायचं आहे. मग ही काय झालं, आपलं सेमी फाउलर पोझिशन झालं. मग आपली उत्तर कुठली बरोबर असणार आहे, फाउलर पोझिशन. मग आपले उत्तर असणार आहे चौथा बरोबर, एकदम सटीक आन्सर. ओके, चौथा उत्तर बरोबर आहे. ओके, एवढं आपल्याला भेटलेले. ओके, आता चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा काय म्हणते बघा, व्हॉट रिकमेंडेशन, ओके कुठली रिकमेंडेशन आहे, अ नर्स शुड गिव्ह टू 55 ओर EL, बघा काय म्हणते, 50 वर्षाचे ओल्ड पेशंट आहे, त्याला आपण काय रिकमेंडेशन द्यायला पाहिजे. विथ पेशंट कसा आहे बघा, विथ ब्लड प्रेशर ऑफ 150-90 mmHg. ओके, बघा काय म्हणते, एक पेशंटला रिकमेंडेशन करायचंय, बाबा तुम्हाला काय 50 वर्ष आहे, तुम्हाला बीपी आहे 150/90 एवढी बीपी आहे. मग त्यांनी आता नर्स काय रिकमेंडेशन करायला पाहिजे, काय सांगायचं बघा, इट इज अ नॉर्मल बीपी ऑफ युअर एज, ही तुमचं वय आता 55 आहे, ही नॉर्मल असू शकतो. ओके, ही पण म्हणू शकतो आपण, म्हणू शकतो का. बघा दुसरी काय, रिचेक युअर बीपी 2 weeks लेटर, 2 आठवड्यानंतर परत या, तुमचं बीपी आपण चेक करू. ओके, तिसरा काय म्हणते बघा, रिचेक युअर बीपी आफ्टर 6 months, आता चेक केलं आपण, तुम्ही 6 महिन्यानंतर या, परत एकदा चेक करू आणि डायग्नोज करू. आणि चौथा काय म्हणते बघा, रिचेक युअर बीपी आफ्टर 1 year, आता बीपी चेक केलं आणि आपण कधी बोलावणार त्यांना, 1 वर्षानंतर या. आजोबा किती वर्षाचे आहे, 55 वर्षाचा पेशंट आहे. ओके, त्यांना किती 56 वर्षाला बोलवायचं. बघा नॉर्मल बीपी किती असते, नॉर्मल बीपी किती असते आपलं अडल्ट मध्ये बरं का, नॉर्मल असणार आहे 180/20 mmHg. ओके, अजून एक KPA मध्ये पण वगैरे विचारतात बरं का, 16/11 KPA मध्ये, हे पण लक्षात ठेवा. ओके, हे नॉर्मल असणार आहे. मग इथे किती दिलेलं आहे, 150/90 दिलेलं आहे. ओके, मग ही काय झालं, ही अबनॉर्मल झाले बीपी. ओके, अबनॉर्मल. ओके, एवढी पण ही वरती नसणार आहे. समजा तुम्हाला ह्याच्यामध्ये डाऊट येऊ शकते की जर 55 year ओल्ड आहे पेशंटमध्ये, जी वेसल्स आहे जी नर्विंग होऊ शकतो आणि बीपी वाढू शकतो, आणि जे फॅटी पेशंट वगैरे असतात त्यांना काय म्हणू शकतो आपण, त्यांचं फॅटी ऍसिड वगैरे वाढलं तर. ओके, ज्यावेळी जे आपलं वेसल्स वगैरे सगळे व्हासोकन्स्ट्रक्शन होणार, ज्यावेळी पण त्यांचं बीपी वाढणार आहे, फॅट डिपॉझिशन वगैरे आर्टरीमध्ये झालं तर, नर्विंग झालं तर. ओके, आता ह्यांनी काय क्वेश्चन मध्ये काय म्हटलं बघा, व्हॉट रिकमेंडेशन नर्स शुड गिव्ह. ओके, 55 year ओल्ड पेशंट विथ ब्लड प्रेशर. मग आपण आता लगेच सांगणार आहे का, 150/90 आहे, तुम्ही निवांत राहा, काही नाही झालं नाही, ही अबनॉर्मल आहे. त्यांच्या कन्फर्मेशनसाठी आपल्याला परत एकदा बीपी चेक करायचं आहे बरं का. पण ते कधी करणार आपण, 2 week नंतर करणार का, 6 महिन्यानंतर करणार का, 1 वर्षानंतर त्यांना बोलवायचं 56 वर्षाला. बघा आपल्याला काय करायचं आहे, सिंगल जे रीडिंग आहे, जे आपल्याला भेटलेलं आहे, काय म्हणू शकतो आपण, सिंगल रीडिंग. ओके, कुठली, ही सिंगल रीडिंग भेटलेला आहे आपल्याला, सिंगल रीडिंग. आपण ही काय डायरेक्टली आपण डायग्नोज नाही करू, काय म्हणू शकतो आपण, नॉट एनफ टू डायग्नोज. ही डायग्नोज करण्यासाठी एवढी डाटा आपल्याला भरोसा, म्हणजे एवढी भरोसा नाहीये. कशासाठी, हायपर टेन्शनसाठी बरं का. मग आपल्याला करायचं आहे कन्फर्म, कधी करायचं आहे, कन्फर्म्ड विथ अ रिपीटेड रीडिंग. ओके, त्याच्यासोबत आपल्याला लाईफस्टाईल बद्दल पण सांगायचं आहे बाबाला. ओके, लाईफस्टाईल ॲडवाइज करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बोलवायचं आहे बीपी चेकिंग करण्यासाठी. आपण कधी बोलवू, रिचेक. ओके, रिचेक आफ्टर 2 weeks, 2 weeks नंतर पेशंटला बोलवायचं आहे की परत या, तुम्ही एवढी फॉलो करा, म्हणजे मीठ वगैरे खाऊ नका, एक्सरसाइज करा, असले सांगून पेशंटला बोलायचं आहे. ओके, आपण मेन मुद्दा चालला हायपरटेन्शन डायग्नोसिस करण्यासाठी. ओके, ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, कधी रिचेकिंग करायचं एवढी विचारताय बरं का, ही झालं. ओके, आपल्याला कधी 2 weeks नंतर हे करायचं आहे. ओके, ही काय करणार आहे, ही हेल्प करणार आहे, काय, हेल्प्स टू डिटरमाइन. ओके, हेल्प टू डिटरमाइन इफ एलिव्हेटेड. ओके, इफ एलिव्हेटेड म्हणजे बीपी वाढलं असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो,
प्रेझेंट ऑर ड्यू टू टेम्पोररी. आता टेम्पोररी पण वाढलेलं असतं बरं का एलिव्हेटेड. आता जर वाढलं असेल तर असं नाही की एकदा वाढलं तर तुम्हाला हायपरटेन्शन झाले, चला यांना काय करा, अमोल्डिफाईन 5 टॅबलेट सुरुवात करूया. असं करायचं का नाही, आपल्याला रिचेक करून परत एकदा डायग्नोस करायचं आहे. ओके, एवढी आपण बघितलेलं आहे. ओके, याच्या सोबत आपण मग आपल्याला एक बीपीचा एक चार्ट आणलं ते पण बघून घ्या तुम्ही. ओके, बघा ब्लड प्रेशर कॅटेगरी. ओके, हायपरटेन्शनचं बघतोय बरं का आपण, हायपरटेन्शनचे. ओके, ब्लड प्रेशर कॅटेगरी इकडे सिस्टोलिक आहे एसबीपी, इकडे आहे डीबीपी म्हणजे डायस्टोलिक ब्लड प्रेशर. ओके, हे अपर नंबर, ही लोअर नंबर पण म्हणू शकतो आपण. नॉर्मल किती असणार आहे 120/80 हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जर एलिव्हेट झाला असेल तर बघा किती 120 ते 129 लेस दॅन 80 असायला पाहिजे. ओके, त्याच्या नंतर असणार आहे हाय ब्लड प्रेशर हायपरटेन्शन स्टेज 1 बरं का. स्टेज 1 मध्ये किती 130 ते 139 हे 80 ते 89. हाय ब्लड प्रेशर स्टेज 2 मध्ये 140 किंवा त्याच्यापेक्षा जास्त, 90 किंवा 90 पेक्षा जास्त. आणि हायपरटेन्शन क्रायसिस ही खूप मोस्ट डेंजरस आहे बरं का. कन्सल्ट युअर डॉक्टर इमिडिएटली एवढं असेल तर. ओके, हायर देन 180 हायर देन 120 ही हायपरटेन्सिव्ह क्रायसिस असणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं. मग आपल्याला काय करायचं उत्तर, रिचेक युअर बीपी आफ्टर 2 वीक्स, 6 महिने 1 वर्ष एवढी लांब भविष्य नाही बरं का. ओके, आपण एवढं बघितलंय. ओके, आता चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन, विच पेशंट, ओके विच पेशंट इज हॅव्हिंग व्हेरी हाय रिस्क. ओके, व्हेरी हाय रिस्क फॉर डेव्हलपिंग ओव्हरियन कॅन्सर. मग इथे 4 ऑप्शन दिलेले आहे. ओके, 4 पेशंटचं हिस्ट्री आपल्याला दिलेलं आहे. ओके, याच्यामधलं आहे व्हेरी हाय रिस्क नाही बरं का, व्हेरी हाय रिस्क फॉर डेव्हलपिंग ओव्हरियन कॅन्सर. मग बघा ही दिलेले एवढी पेशंटमध्ये आपल्याला व्हेरी हाय रिस्क कुठली पेशंटला ओव्हरियन कॅन्सर होऊ शकते असे पेशंटला आपण हुडकून काढायचं आहे. ओके, आपण थोडक्यात बघूया. ओके, बघा हे पहिल्या ऑप्शन मध्ये काय म्हणते, 30 year old अँड ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह. एक 30 वर्षाची फिमेल आहे, त्यांनी काय घेत आहे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे मेडिसिन घेत आहे त्यांनी, सॉरी मेडिसिन नाही पिल. ओके, पिल घेत आहे. ओके, दुसरा ऑप्शन काय म्हटलं बघा, 36 year old हु हॅड अ फर्स्ट चाइल्ड ॲट 22 years. बघा 36 year old फिमेल आहे पण तिला फर्स्ट चाइल्ड कधी झालेलं आहे 22 वर्षाला. आणि तिसरा काय म्हणते बघा, 45 वर्षाची एक वुमन आहे, ही नेव्हर बीन प्रेग्नेंट. 45 वर्ष झाले, ती अजून एकदा पण प्रेग्नेंट नाही झालेले आहे. मग चौथा आहे 40 year old हु हॅड 4 अलाइव्ह चिल्ड्रन. ओके, बघा हे किती आहेत 4 जिवंत मुलं आहेत ह्याला आणि 1 अबॉर्शन झालेलं आहे. किती वर्ष आहे 40. मग आपल्याला ह्याचं मतलब एकदम हाय रिस्क म्हणजे व्हेरी हाय रिस्क कुठली पेशंटला आहे असं विचारलंय. बघा ओव्हरियन कॅन्सर कुठला आहे. ओके, चला आपण थोडक्यात बघूया, तुम्ही उत्तर शोधून ठेवा. ओके, चला आपण कुठलं बघायचं आपल्याला, ओव्हरियन कॅन्सर. ओके, ओव्हरियन कॅन्सर. ओव्हरी कुठं असतं तेवढं माहिती आहे ना. ओके, बघा हे काय ओव्हरियन कॅन्सर बघतोय. ओके, हे झालं फॉलोपियन ट्यूब. ओके, हे युटरस, हे सर्विक्स इकडे वाजाय ना, हे गेलं इकडे. मग आपलं इकडे बघायचं आहे. ओके, फॉलोपियन ट्यूब आणि ओव्हरी. इथे बघा ओव्हरी, हे काय याच्यामध्ये ओव्हरियन कॅन्सर होतंय. ओके, हे तुमचा पार्ट म्हणजे फॉलोपियन ट्यूब मधला आहे बरं का. चला हे काय ओव्हरियन कॅन्सर कुठे होते तुम्हाला कळालं. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं, मेजर रिस्क. ओके, हाय रिस्क व्हेरी हाय रिस्क, त्याच्यामध्ये असणार आहे मेजर रिस्क फॅक्टर. कोणामध्ये असणार आहे बघा. ओके, मेजर रिस्क फॅक्टर. ओके, रिलेटेड टू ही असणार आहे इन्सेंट. ओके, काय म्हणू शकतो आपण. ओके, इन्सेंट ओव्हुलेशन. मग ह्याच्याबद्दल असं लिहून घ्या. ओके, मॅक्झिमम ओव्हुलेशन. बघा ज्यांच्यामध्ये जास्त ओव्हुलेशन होते यांच्यामध्ये हे काय असणार आहे मेजर रिस्क फॅक्टर. बघा ओव्हरियन कॅन्सर म्हटलं की तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे, ज्यांच्यामध्ये ज्या फिमेलमध्ये मॅक्झिमम ओव्हुलेशन होतात, ज्या फिमेलमध्ये व्हेरी हाय रिस्क असणार, एवढं लक्षात ठेवलं तर तुम्हाला इझिली उत्तर भेटणार आहे. ओके, काय म्हणू शकतो आपण, एक काढून टाका. ओके, हे काय मॅक्झिमम ओव्हुलेशन आपण लक्षात ठेवण्यासाठी म्हणतो बरं का. हे आहे मोर लाईफ टाईम ओव्हुलेशन. ओके, ज्यांच्या जीवनामध्ये ज्यांनी लाईफ टाईम मध्ये मोर ओव्हुलेशन ज्यांनी करणार आहे. ओके, ज्यांना ही ओव्हरियन कॅन्सर व्हायची खूप काय म्हणू शकतो रिस्क आहे. ओके, ही असणार. ओके, मग पहिली कुठली असणार, ज्यांच्यामध्ये खूप ओव्हुलेशन होतात. कुठले सांगा. पहिला आहे नल्ली प्यारा. ओके, नल्ली पॅरिटी. नल्ली पॅरिटी म्हणजे काय,
नेव्हर प्रेग्नेंट, म्हणजे त्यांनी अजून एकदा पण प्रेग्नेंट नाही झालेला आहे. मग यांच्यामध्ये काय व्हेरी हाय रिस्क बरं का, व्हेरी हाय रिस्क. कसे? कारण कधी पण ह्यांनी प्रेग्नेंट नाही झालं, मग ओव्युलेशन थांबणार आहे का? ज्यावेळी नॉर्मली 12-13 वर्षाला जे सुरू होणार आहे, ओके, मेनार्की म्हणजे जे सायकल, ओके, प्रत्येक सायकलमध्ये ओव्युलेशन असणार आहे. मग ह्यांनी कधी पण ह्यांना पेशंटला काय झालं, नल्ली पॅरिटी आहे, म्हणजे कधी पण प्रेग्नेंट नाही झालेले, मग ह्यांच्यामध्ये मॅक्झिमम ओव्युलेशन असणार आहे. ओके, हे झालं. ओके, हे झालं पहिला. याच्या नंतर असणार लेट मेनार्की. ओके, मेनार्की सॉरी लेट मेनार्की म्हणतो बघा, लेट मेनोपॉज बरं का, लेट मेनोपॉज. आता झाले 12 वर्षाला मेनार्की सुरू, मग 45 ते 50 वर्षाला थांबायला पाहिजे, पण 60 वर्षापर्यंत गेलं तर मग 10 वर्ष एक्स्ट्रा झालं इथे. 10 वर्षामध्ये किती महिने आहे? हा, प्रत्येक महिन्याला एक ओव्युलेशन पकडा, मग जास्त झालं ना ओव्युलेशन जास्त, मग लेट मेनार्की म्हणा. आणि 45 वर्षाला पण नॉर्मली बंद होत असेल, पण त्यांचा अर्ली मेनार्की असेल तर सुरुवातच लवकर झालं असेल तर ह्याच्यामध्ये पण मॅक्झिमम ओव्युलेशन आपल्याला भेटते, मग अर्ली मेनार्की. लक्षात आलंय का मी काय सांगतो? फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, मॅक्झिमम ओव्युलेशन ज्या फिमेलमध्ये भेटणार आहे. ओके, अर्ली काय म्हटलो, सॉरी मेनार्की. ओके, याच्यामध्ये का इन्क्रीज रिस्क असतो. ओके, हे झालं दुसरा. मग तिसरा असणार आहे कुठली, फॅमिली हिस्ट्री. फॅमिली हिस्ट्री मध्ये असेल तरी पण ही होणार आहे. ओके, त्यासोबत अजून एक आहे कुठली, BR. ओके, BR मी लिहू का, एक मिनिट, BRCA1 किंवा त्याच्यासोबत BRCA2. ओके, ह्याची म्युटेशन आहे. ओके, ही म्युटेशन असलं तरी पण ह्याच्यामध्ये पण काय इन्क्रीज रिस्क आहे बरं का. ओके, हे BRCA1 हे काय, हे कॅन्सर जीन्स आहे बरं का, ते नवीन काय नाही आहे, हे कॅन्सर जीन्स आहे. ओके, हे काय करतो, इन्क्रीज द रिस्क ऑफ कॅन्सर. त्याच्यासोबत ब्रेस्टचं पण करतो बरं का, हे ब्रेस्टचं पण करतो. सॉरी, BRCA1 आणि BRCA2 ही कॅन्सर एन्झाईम जीन्स आहे. ही ओव्हरियन कॅन्सर सोबत ब्रेस्ट कॅन्सर पण ह्याच्यामध्ये रिस्क आहे. ओके, एवढं तुम्ही बघितलं. ओके, चला, हे बघितलं आपण मेजर रिस्क. काय होतं मेन फंडा, मॅक्झिमम ओव्युलेशन. मग मिनिमम रिस्क कोणामध्ये असणार आहे, पटकन सांगा बघू. मेजर रिस्क मध्ये तर आपण बघितलं काय, ज्यांच्यामध्ये जास्त ओव्युलेशन आहे ते मेजर रिस्क. मग डायरेक्टली आपल्याला कळलं ज्यांच्यामध्ये ओव्युलेशन कमी असतो हे मिनिमम रिस्क. आलं का लक्षात? पहिलं असणार आहे आपलं ओरल OCP किंवा OCPच लिहून टाकू आपण, नाही जाऊ द्या, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह. ओके, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह जे घेणार आहे ज्यांच्यामध्ये ही मिनिमम रिस्क असणार. कसं बाबा, ज्यावेळी एक फिमेल ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह घेते त्यावेळी काय होणार आहे, ती सप्रेस होणार आहे. काय, ओव्युलेशन. ओव्युलेशनला सप्रेस करतो बरं का कॉन्ट्रासेप्टिव्ह, म्हणून काय ही काय झालं, डिक्रीज द रिस्क. कशाची, ओव्हरियन कॅन्सरचे बरं का, आपण ओव्हरियन कॅन्सरच्या डिटेलमध्ये बघतोय. ओके, हे झालं. मग दुसरी आहे मल्टिपल प्रेग्नेन्सी. मल्टिपल प्रेग्नेन्सी काय म्हणू शकतो आपण, मल्टीपॅरिटी. ओके, मल्टीपॅरिटी. इकडे काय होता, नल्ली पॅरिटी, इकडे आहे मल्टीपॅरिटी. हे काय, डिक्रीज द रिस्क. ओके, बघा मल्टीपॅरिटी मध्ये काय डिफरन्स आहे. आता समजा मल्टीपॅरिटी म्हणजे काय, एक पेक्षा जास्त जे फिमेल आहे प्रेग्नंट झालेले आहे. ओके, आता समजा एक्झाम्पल तुम्ही, एक फिमेल आहे, ओके, आणि दुसरा आहे ती मल्टीपॅरिटी. ही काय, हे प्रायमी आहे म्हणजे सिंगल वेळी प्रेग्नंट झालेले आहे. एक फिमेल आहे आणि दुसरी आहे हे समजा हिला, आणि मल्टीपॅरिटी आहे ही किती, ही 4 बच्चूंना जन्म दिले, ही 1 बच्चूला. मग ह्याच्यामध्ये ओव्युलेशन जास्त ओव्युलेशन कोणामध्ये होणार आहे, सांगा बघू कोणामध्ये होणार आहे. आता समजा हिचं पण मेनार्की सुरू झाले 13 वर्षाला, हिचं पण चालू झालं 13 वर्षाला, थांबले 45 वर्षाला, थांबले 45 वर्षाला. मग ह्याच्यामध्ये सेम ओव्युलेशन समजा तुम्ही एक नॉर्मली पकडा, 400 नको, हां, एक आपण नॉर्मली किती होणार आहे, 400 ते 500 असणार आहे. आता समजा 400 ओव्युलेशन आहे, ह्याच्यामध्ये पण 400 ओव्युलेशन आहे. ही फिमेल आहे पहिला आहे, हिचे काय फक्त एक टाइम प्रेग्नंट झालेला आहे. मग किती, ह्याच्यामध्ये आपल्याला 9 ओव्युलेशन काढायचंय. मग 9 ओव्युलेशन म्हणजे एका वेळी प्रेग्नंट असताना 9 महिने गेले तिथे. पण ही बघा दुसरी फिमेल किती, 4 वेळा, 4 × 9, ओके, 36 झाले. मग 36 ओव्युलेशन ह्याच्यामध्ये कमी झाले. मग रिस्क ह्याच्यामध्ये जास्त बरं का. ओके, जास्त ह्याच्यामध्ये रिस्क कमी. मला वाटतं तुम्हाला लक्षात आला असेल. मग ह्याच्यामध्ये मॅक्झिमम ओव्युलेशन भेटणार आहे, आपल्याला भेटणार आहे, आणि ह्याच्यामध्ये कमी ओव्युलेशन भेटणार आहे, म्हणून लक्षात आला असेल तुम्हाला. मेन फंडा काय, जास्त ओव्युलेशन असेल तर जास्त रिस्क, कमी ओव्युलेशन असेल तर कमी रिस्क.
ओके, एवढं बघितलं आपण. त्याच्यासोबत अजून काय म्हणू शकतो आपण, ब्रेस्ट फिडिंग. ब्रेस्ट फिडिंग जे फिमेल म्हणजे आई करतात त्यांना पण काय रिस्क कमी असतो बरं का, हे पण लक्षात ठेवा. ओके, मला वाटते तुम्हाला लक्षात आलं असेल आपल्याला हाय रिस्क आणि मिनी रिस्क कुठले आहे आता तुम्हाला लक्षात आलं असेल. चला मग सांगा बघू उत्तर कुठलं आहे. हा बघा, पहिले ऑप्शन काय म्हणते 30 इयर ओल्ड आहे बरोबर, आणि अन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह. ही ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह काय करणार आहे, सप्रेस करणार आहे, सप्रेस ओव्युलेशन बरं का, ओव्युलेशनला सप्रेस करणार. मग ही आपले मिनिमम रिस्क झाला बरं का. आणि दुसरा आहे 36 इयर ओल्ड हु हॅड अ फर्स्ट चाइल्ड ॲट अ 22 इयर्स. बघा किती चाइल्ड आहे, फक्त एक चाइल्ड आहे. कम्पेअर केलं तर ही दोन्हीमध्ये ही असू शकतो, पण होल्डमध्ये ठेवूया आपण. ही कुठली आहे, 45 वर्षाची ओल्ड हु वाज नेव्हर बीन प्रेग्नेंट. लक्षात आलंय का, नल्ली पॅरिटी ही व्हेरी हाय रिस्क असणार आहे. मग आपलं उत्तर भेटलेलं आहे बरं का. ही होल्डमध्ये ठेवलेला होता, एक गेला कॅन्सल. मग इथे एक वेळा प्रेग्नेंट झालेलं आहे, इथं कधी पण नाही झालेलं आहे. मग हिचं ओव्युलेशन 9 कॅन्सल झालंय, पण इकडे ऍडिशनल झालंय बरं का. आणि चौथा आहे 40 इयर ओल्ड हु हॅड अ 4 अलाइव्ह चिल्ड्रन. मग ही मिनिमम रिस्क झालं, ही मिनिमम रिस्क. मग ह्याने काय विचारलं होतं, हाय रिस्क. मग आपलं उत्तर असणार आहे तिसरा. ओके, का ह्याच्यामध्ये होतंय नल्ली पॅरिटी, म्हणजे कधी पण प्रेग्नेंट झालेलीच नाहीये ही फिमेल, म्हणून हिचं मध्ये ओव्युलेशन मॅक्झिमम ओव्युलेशन असणार आहे. मॅक्झिमम सायकल किती असणार आहे, 4 ते 500 पकडा, एव्हरेज किती 450 पण पकडू शकता तुम्ही. ओके, हे झालं एवढे. ओके, मग आपलं उत्तर आहे तिसरा बरोबर. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चनला. ओके, चला कुठले बघा डायग्राम, इमेज बेस्ड क्वेश्चन. दोन्ही एकच आहे बरं का, एकच नाव आहे. हे दुसरा टाईप मध्ये भेटते म्हणून तुम्हाला मी दोन्ही डायग्राम एकत्र आणलेले आहे, कन्फ्युजन नको म्हणून. ओके, बघा कसं दिसतं तुम्हाला हे. काय नाव आहे ह्याचं, ओके ह्याचं काय नाव आहे सांगा. ह्याचं नाव आहे काय आहे, टॅवेल क्लिप. टॅवेल क्लिप. आपण वाळमध्ये वगैरे टॅवेल अडकून टॅवेल क्लिप लावायचं आहे का. बघा ही आहे टॅवेल क्लिप. कुठे यूज करणार आहे आपण, टॅवेल क्लिप. ओके, बघा हे पण बघा, इथं आपल्याला प्रेस करायचं असते बरं का. इथे आपल्याला इकडे प्रेस करायचं, जी असं आहे रिंग. ओके, असं रिंग आहे जी असं ओपन होणार. ओके, इथं पण लक्षात आलं असेल तुम्हाला, ही रिंग आहे, असं ओपन केलं तर ही पुढचं जे आहे, ओके ही आहे जी ओपन होणार. परत तुम्हाला लॉक करायचं आहे. ओके, ही ऑटोमॅटिक होत आहे, त्याला आपल्याला स्वतः लॉक करावं लागेल. एवढी तुम्ही माहिती असेल तुम्हाला. ओके, हे कुठलं टॅवेल क्लिप आहे, कशाचं आहे सगळ्यांना माहिती आहे, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट आहे. सर्जिकल इन्स्ट्रुमेंट आहे, कशासाठी यूज करतो आपण, यूज टू सिक्युअर. काय सिक्युअर करायचं आपल्याला, ड्रेप्स म्हणा, त्याच्यासोबत टॅवेल्स म्हणा. टॅवेल्स म्हणा कधी, ड्युरिंग सर्जरी. ज्यावेळी आपल्याला एक पेशंट आहे समजा, सॉरी ड्युरिंग सर्जरी इकडे झाले का, नेक्स्ट पेजमध्ये दाखवतो तुम्हाला. हे आहे पेशंट, हे आहे त्याचं पोट. ओके, हे आहे पाय. आता समजा त्याला अपेंडिक्स करायचं आहे, सॉरी अपेंडोक्टॉमी करायचं आहे. मग इथे झालं मॅकबर्नी पॉईंट. ओके, इथं करायचं असेल तर आपल्याला असे ट्रिपिंग करावं लागेल. ओके, इकडे एक ड्रेस टाकायचा आपल्याला टॅवेल, आणि इकडे एक टॅवेल टाकायचा, आणि इकडे एक टॅवेल टाकायचा, आणि इकडे कव्हर करण्यासाठी एवढं आपल्याला टॅवेल टाकायचं आहे. मग जे इथे आहे इथे आपल्याला टॅवेल क्लिप लावायचं असतं बरं का, हे पण लक्षात ठेवा. इकडे इकडे ओके, सिक्युअर करण्यासाठी. ओके, तुम्हाला लक्षात आलं असेल. ओके, यूज टू सिक्युअर ड्रेप्स आणि त्याच्यासोबत टॅवेल्स ड्युरिंग ऑपरेशन. ओके, याच्यामध्ये परत आपल्याला एक होल शीट येते बरं का, म्हणजे कम्प्लीट अब्डोमिनल शीट. ओके, हे झालं आपल्याला बघितलं आपण यूज कशासाठी यूज करतो हे पण बघूया. फिक्सिंग कुठली, अनस्टराईल का, नाही स्टराईल ड्रेप्स बघितलं ना आपण आताच. ओके, टॅवेल टू स्किन, जे स्किनला आपण लावणार आहे, डायरेक्ट स्किनला लावायचं नाही का, नाही लावायचं बरं का. ओके, फक्त ड्रेपला लावायचं. ओके, हे झालं. आणि होल्डिंग टिश्यू, कधी होल्डिंग टिश्यू टेम्पोररीली. ओके, आणि ते पण हार्ड टिश्यू, स्मूथ टिश्यू वगैरे पकडायचं नाही ह्याच्यामध्ये. आणि अजून काय म्हणू शकतो आपण, सिक्युरिंग सक्शन ट्यूबिंग, किंवा आपली मोनोपोलर बायपोलर जे मी अगोदर आणले होते ह्याच्यामध्ये
डायग्राम मध्ये. ओके, मोनोपोलर, मोनोपोलर कॉटरी, ओके, बायपोलर, हे सगळे आपल्याला काय म्हणू शकतो, डायथर्मिक केबल. ओके, डायथर्मिक केबल जे आहे त्याला पण आपण सिक्युअर करू शकतो बरं का. हे झालं. आणि ग्रास्पिंग पण करू शकतो कधी, इमर्जन्सी मध्ये बरं का. कुठली, टफ टिश्यूला, टफ टिश्यू. ओके, इन कधी, इन इमर्जन्सी मध्ये. हे पण लक्षात ठेवा, इमर्जन्सी मध्ये असं नाही पकडायचं. ओके, एवढं ओके. हे एवढं केलं आपण. याचे क्वेश्चन आहे, क्वेश्चन म्हणजे आपण काळजी घ्यायला पाहिजे. ओके, क्वेश्चन काय आहे, ही मे कॉज, काय कॉज करू शकतो, स्किन पंक्चर करू शकतो, ट्रॉमॅटिक आहे. ओके, पंक्चर करू शकतो. पंक्चर. ओके, यूज्ड विथ प्रिकॉशन. एवढी आलं तुमच्या लक्षात. ओके, बघा हे कसं आहे बघा, बघा एवढी शार्प आहे. मग ट्रॉमॅटिक करणारच आहे. ओके, एवढं आपण बघितलं. चला, उत्तर भेटलेलं आहे. हे काय, टॅवेल क्लिप्स आहेत. क्लिप, क्लिप आहे इथं, 2 आहे मग क्लिप्स. ओके, चला चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. अ नर्स विल टीच, बघा टीच करायचंय, ब्रीथिंग एक्सरसाइज शिकवायचंय पेशंटला. ओके, फॉर अ पेशंट विथ अ क्रोनिक ब्रोंकायटिस आहे. क्रोनिक म्हणजे हे लॉंग टर्म झालं. ओके, लॉंग टर्म झाला ब्रोंकायटिस, खूप दिवसापासून ब्रोंकायटिस आहे पेशंटला. आपल्याला काय शिकवायचं आहे, टीच ब्रीथिंग एक्सरसाइज आपल्याला पेशंटला शिकवायचं आहे. ओके, चला आपण काय, क्रोनिक ब्रोंकायटिस आहे बरं का. मग लक्षात आले तुम्हाला, ब्रोंकायटिस, आयटिस आले म्हणजे इन्फेक्शन अँड इन्फ्लामेशन ऑफ. ओके, इन्फेक्शन अँड इन्फ्लामेशन ऑफ कशाची, ही ब्रोंकायचं. ब्रोंकायचं काय झालेलं आहे, इन्फेक्शन झालेलं आहे. ओके, याच्यामध्ये काय असू शकतं, कॅरेक्टराइज्ड बाय कफ प्रोडक्शन खूप असतो बरं का, कफ प्रोडक्शन. म्हणून आपल्याला काय शिकवायचं आहे, ब्रीथिंग पॅटर्न त्याला पेशंटला शिकवायचं आहे. ओके, हे काय करणार, कफ प्रोडक्शन मध्ये. ओके, जे इन्फेक्शन आहे, ओके, कुठे झालं इन्फेक्शन, ब्रोंकायमध्ये, हे काय लीड्स करू शकतो, लीड्स टू रिलीज, काय रिलीज करतो, रिलीज हिस्टामाइन. हिस्टामाइन कुठनं रिलीज होणार, हिस्टामाइन बाय मास्ट सेल्स मधनं ही रिलीज होणार. ओके, मास्ट सेल्स बरं का. याच्यामध्ये काय होणार, हिस्टामाइन आहे हे काय करतो, व्यासो डायलेशन. हिस्टामाइन ऍक्ट ॲज अ, ओके, ऍक्ट ॲज अ व्यासो डायलेशन. ओके, मग व्यासोडायलेशनचा आपल्याला मोर कप सिक्रेशन होणार आहे, मोर कप प्रोडक्शन. ओके, एवढं लक्षात आलं तुम्हाला. ओके, चला बघा ह्यांनी काय म्हटलं होतं, क्रोनिक म्हटलं होतं, हे पण लक्षात ठेवा. क्रोनिक, क्रोनिक म्हणजे किती, तर मला 7 दिवसापासून कप आहे, मग क्रोनिक कप म्हणणार काय ह्याला, नाही क्रोनिक, सॉरी क्रोनिक कप म्हणतो बघा, क्रोनिक, अरे सॉरी राहू दे, क्रोनिक ब्रोंकायटिस आहे. त्याला टाइम लिमिटेड असतो, एवढी दिवस झालं की, अरे काय झालंय, क्रोनिक ब्रोंकायटिस, सॉरी बरं का, क्रोनिक ब्रोंकायटिस. ओके, किती असायला पाहिजे, ओके, याच्यामध्ये असायला पाहिजे 3 कन्सिक्युटिव्ह, कंटिन्युअली. ओके, कन्सिक्युटिव्ह मंथ असायला पाहिजे. ओके, आणि त्याच्यासोबत 2 कन्सिक्युटिव्ह इयर. ही आहे कशाची, कप प्रोडक्शनचे बरं का, प्रोडक्शन. हे झालं क्रोनिक ब्रोंकायटिसचे. मग क्वेश्चन मध्ये काय विचारले आपल्याला, हो इकडे आलं का पेज. ओके, काय विचारले आपल्याला क्वेश्चन मध्ये, ब्रीथिंग एक्सरसाइज विचारलेला आहे. ओके, एवढं काढून टाकू आपण, हे चूज करू. ओके, कशाची, गोल ऑफ ब्रीथिंग एक्सरसाइज. आपल्याला ब्रीथिंग का करायचंय, गोल ऑफ ब्रीथिंग एक्सरसाइज. काय मेन मुद्दा आहे ब्रीथिंग करायचं ह्याच्यामध्ये, ब्रोंकायटिस मध्ये बघा, ब्रोंकस तरी इन्फेक्शन झालेलं आहे. ओके, याच्यामध्ये काय भेटू शकते आपल्याला, प्रमोट बेटर व्हेंटिलेशन, प्रमोट बेटर व्हेंटिलेशन. बघा हे सगळे ब्रीथिंग एक्सरसाइज बद्दल बोलतो मी. ओके, ह्याचे इम्पॉर्टंट आहे. आणि इम्प्रूव्ह ऑक्सिजनेशन, काय इम्प्रूव्ह करतो, ऑक्सिजनेशन इम्प्रूव्ह करतो. ओके, त्याच्यासोबत काय प्रिव्हेंट करतो, प्रिव्हेंट एअर टॅपिंग, प्रिव्हेंट एअर ट्रॅपिंग तर का, ही सगळी आहे. आणि त्याच्यासोबत आहे रिड्यूस वर्क ऑफ ब्रीथिंग. ओके, हे पण फायदा होणार आहे. याच्यासोबत एक इम्पॉर्टंट आहे, कुठला, अबडोमिनल ब्रीथिंग, अबडोमिनल ब्रीथिंग.
हे काय आहे, एक प्रकार आहे. याला आपण काय म्हणू शकतो, याला काय म्हणू शकतो, डायफ्रॅगमॅटिक ब्रीथिंग पण म्हणू शकतो. ओके, हे सगळे एकच आहे. ओके, जे आपलं डायफ्राम आहे, ओके, खाली याचा सपोर्टने आपल्याला काय करायचंय, ब्रीथिंग करायचंय. ओके, हे कसं कधी कधी यूज करणार आपण, युजिंग द डायफ्राम. ओके, डायफ्राम इफेक्टिव्हली, बघा नावामध्येच आहे इफेक्टिव्हली. काय करणार, हे काय करणार आहे, इन्क्रीज द लंग एक्सपेन्शन, जे लंगला एक्सपेन्शन करायला जागा भेटणार आहे. ओके, लंग एक्सपेन्शन हे ह्याच्यामध्ये होणार आहे. आणि अजून काय करतो, डिक्रीज कुठली, एसेसरी मसलचे, डिक्रीज एसेसरी मसलची जे यूज होणार होते, जी काय करणार, कमी करणार. ओके, एसेसरी मसल जे यूज होणार होते ही, आणि त्याच्या सोबत इम्प्रूव्हिंग करतो बरं का. कशासाठी, जी O2 आणि CO2 एक्सचेंज होते, इम्प्रूव्हिंग O2 आणि CO2 एक्सचेंज मध्ये ही मदत ठरणार आहे. ओके, आणि त्याच्या सोबत प्रमोट करतो रिलॅक्सेशनसाठी, प्रमोट रिलॅक्सेशन. ओके, एवढं आपण बघितलं. ओके, चला आता कुठली इम्पॉर्टंट आहे बघा. बघा पहिला काय म्हटलं मी, यूज चेस्ट ब्रीथिंग बरं का, आणि दुसरं काय आहे, यूज डायफ्रॅगमॅटिक. मग तिसरा आहे ओपन माउथ ब्रीथिंग, चौथा आहे यूज डीप इनहेलेशन ब्रीथिंग. मग चेस्ट ब्रीथिंग असणार आहे का, चेस्ट ब्रीथिंग मध्ये ही लेस इफेक्टिव्ह असणार आहे. कुठली, लेस इफेक्टिव्ह बरं का. ओके, मग दुसरा आहे यूज डायफ्रॅगमॅटिक, जस्ट मी म्हटलो हे काय, अबडोमिनल ब्रीथिंग बरं का, अबडोमिनल ब्रीथिंग ही असणार आहे. ओके, मग आपले उत्तर भेटलेलं आहे दुसरा. ओके, टिक करून घ्या. मग तिसरा कुठला आहे, यूज ओपन माउथ ब्रीथिंग. ओके, ही एवढी पण बघा, ओपन माउथ तुम्ही ट्राय करून बघा, ह्याच्यामध्ये काय होणार आहे, मे काय म्हणू शकतो, कॉज ड्रायनेस, माउथ ड्रायनेस करतो बरं का, हे गेलं. मग चौथा काय आहे, डीप इनहेलेशन ब्रीथिंग. ओके, ही वर्सन कंडिशन होऊ शकते बरं का, वर्सन एअर ट्रॅपिंग. ओके, कोणामध्ये, COPD पेशंटमध्ये. ओके, COPD काय, हे ब्रोंकायटिस सगळे एकत्र येतो. ओके, मग आपलं उत्तर भेटलेलं आहे कुठलं, दुसरं उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, अ नर्स इज केअरिंग. ओके, कुठली पेशंटला केअर करते, एनेमिक पेशंट. ओके, एनेमियात आलेल्या पेशंटला. व्हॉट फाइंडिंग शुड सजेस्ट हर, बघा कुठली फाइंडिंग सजेस्ट करणार आहे नर्सला, हर दॅट इट इज अ अक्यूट ब्लड लॉस एनेमिया. ओके, त्याच्यामध्ये दोन प्रकार येते माहिती आहे का, अक्यूट आणि क्रोनिक. ओके, क्रोनिक म्हणजे हे झालं लॉंग टर्म मध्ये. ओके, हे झालं शॉर्ट टर्म मध्ये, लगेच काहीतरी झालं असेल तर आपल्याला बघायचं आहे. बघा काय म्हणतंय, अ नर्स इज केअरिंग एन एनेमिक पेशंट आहे बरं का. एनेमिक झालेलं आहे म्हणजे RBC पण कमी आहेत. ओके, किंवा ह्याच्यामध्ये ब्लड पण कमी असू शकतो, आणि जे O2 आणि CO2 एक्सचेंज करायला जे RBC आहे ह्याची लेवल कमी झाले. ओके, एवढं लक्षात ठेवा. मग ते कसं झालंय, व्हॉट फाइंडिंग शुड बी सजेस्ट हर दॅट अक्यूट ब्लड लॉस. आता लगेच म्हणजे शॉर्ट ऍक्टिंग मध्ये जे झालेलं आहे ते आपल्याला हुडकून काढायचं आहे. ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे बघा, एक्सेप्शनल डिसप्निया. एक्सेप्शनल म्हणजे काय म्हणू शकतो आपण, जे काम करून डिसप्निया वगैरे होतात, हे सगळे कशामध्ये, क्रोनिक मध्ये असू शकतो बरं का. ही क्रोनिक मधलं झाला. आणि इझी फेटिग ऑन एक्झर्शन, ज्यावेळी तुम्ही काम करता, ज्यावेळी तुम्हाला थोडीशी भूक लागते, इझी फेटिग आहे ही पण. मग आता एकदम ब्लड लॉस झाला तर तुम्हाला भूक लागणार आहे का, आता समजा एक पेशंट आहे, त्याच्यामधलं एक 500 ml किंवा 600 ml ब्लड लॉस झालेलं आहे, मग त्याला भूक लागणार आहे का लगेच. आणि तिसरं ऑप्शन दिलेलं आहे ब्रेडिकार्डिया, निवांत बसल्यावर ब्रेडिकार्डिया. बघा आता ब्लड लॉस झालेलं आहे, मग हार्ट थांबणार आहे का, नाही, कंपन्सेशनसाठी ब्लड काय, हार्ट आपली टेकिकार्डिया होणार आहे. मग चौथा आहे पोस्टरल हायपरटेन्शन. ओके, चला आपण थोडक्यात बघायचं आहे. ओके, कुठले, अक्यूट ब्लड लॉस होता ना. ओके, अक्यूट ब्लड लॉस, बघा ब्लड लॉस झालेला आहे. ओके, मग कुठला, एनेमिया होता. ओके, एनेमिक पेशंट होता बरं का. अक्यूट म्हणजे काय, सडनली. ओके, सडनली लॉसेस अ सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ ब्लड. ओके, जेवढी ब्लड लॉस झालेला आहे, अमाऊंट ऑफ ब्लड बरं का. एक्झाम्पल काय म्हणू शकतो आपण, एक्झाम्पल ट्रॉमा मध्ये म्हणा, ड्युरिंग सर्जरी म्हणा, सर्जरीमध्ये खूप ब्लड लॉस होतं त्यावेळी, आणि GITचं काहीतरी ब्लिडिंग वगैरे असेल तर इंटरनल. ओके, किंवा एक्सटर्नल पण असू शकतो बरं का. GITचं मॅक्झिमम इंटरनलच असतो. हे झालं याची कॉजेस बरं का, ह्याच्यामध्ये होऊ शकतो ट्रॉमा आणि सर्जरीमध्ये. ओके, ज्यावेळी आपल्याला अर्ली साईन, ओके,
अर्ली की साइन इज रिलेटेड टू, ओके, काय होणार आहे, ड्रॉप इन, कुठे ड्रॉप होणार, ब्लड, आपली सर्क्युलेटरी ब्लड मधला, सर्क्युलेटरी ब्लड व्हॉल्यूम मधला, ओके, जेवढी आपली नॉर्मल 6.56 लिटर जेवढा असतो 5 ते 6 लिटर, ज्याच्यामधली काय सर्क्युलेटरी ब्लड आहे त्याच्यामध्ये काय व्हॉल्यूम कमी होणार, ओके, व्हॉल्यूम, ओके, ज्यावेळी आपल्याला काय होणार, ज्यावेळी सर्क्युलेटरी ब्लड व्हॉल्यूम आहे जी काय ड्रॉप किंवा कमी होणार, ज्यावेळी आपल्याला भेटणार आहे डिक्रीज वेनस रिटर्न, काय, जी आपलं वेनस रिटर्न आहे जी कमी भेटणार, ओके, ब्लडच नाही आहे ना तेवढी, त्याच्या नंतर होणार डिक्रीज कार्डियक आउटपुट, सॉरी, काय होणार, ज्यावेळी आपल्याला काय वेनस रिटर्न कमी भेटणार त्याच्या नंतर डिक्रीज कार्डियक आउटपुट, बरं का, ही कार्डियक आउटपुट आहे, कार्डियक आउटपुट कमी होणार, ओके, मग काय होणार, कार्डियक आउटपुट कमी भेटलं तर पेशंटला होणार आहे हायपोटेन्शन, काय होणार, हायपोटेन्शन, आपण कसलं बघतोय, ॲक्यूट ब्लड लॉस मधलं बघतोय, बरं का, ही आपल्याला पेशंटला भेटणार आहे, आणि त्याच्यासोबत व्हेन पेशंट चेंज पोझिशन, ज्यावेळी पेशंट चेंज पोझिशन करतो, ओके, हे ऑलरेडी आपण डिस्कशन केलेलं आहे, मग पेशंटमध्ये काय भेटणार आहे, जे लेइंग स्टंट, ओके, जे पेशंट झोपलेला होता, ओके, लेइंग किंवा काय म्हणू शकतो आपण सिटिंग पेशंट होता, ज्यांनी एकदम झाले स्टँडिंग पोझिशन मध्ये, मग पेशंटचा कुठे काय होणार आहे, मग पेशंटचं बीपी लो होणार आहे, कसे, ओके, लेस ब्लड भेटणार आहे, काय म्हणू शकतो आपण, लेस ब्लड रिटर्न टू हार्ट, ज्यावेळी हार्टला कमी ब्लड भेटणार, ओके, सेम फंडा झालाय, ओके, म्हणजे काय डिक्रीज वेनस रिटर्न, कार्डियक आउटपुट कमी, त्याच्यामुळे परत काय पोस्चरल हायपोटेन्शन, पोस्चरल ही वर्ड लावायचं कारण फक्त एकच आहे, पोझिशन चेंज होते म्हणून पोस्चरल हायपोटेन्शन आपण म्हणतो, ओके, हायपोटेन्शन, ओके, याला अजून एक नाव सांगितलं होतं मी, काय, ऑर्थोस्टॅटिक, ओके, ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन पण म्हणतो आपण, मग आपली उत्तर कुठली जाणार आहे तुमच्या लक्षात आलं असेल, ओके, चला मग जाऊया इकडे, काय म्हणते बघा, हे काय डिसप्निया, डिफिकल्टी इन कशामध्ये, ब्रीथिंग मध्ये, मग ही कसं असणार आहे, ही क्रोनिक मध्ये आहे, सीन इन क्रोनिक एनेमिया, ओके, क्रोनिक एनेमिया मध्ये भेटणार आहे, ओके, बघा बॉडी ही याच्यामध्ये क्रोनिक मध्ये काय करू शकतो, बॉडी ग्रॅज्युअली कंपन्सेट करतो, बरं का, कंपन्सेट, काय असणार ह्याच्यामध्ये, इन्क्रीज्ड कार्डियक आउटपुट असणार आणि रेस्पिरेशन पण वाढणार आहे, ह्याच्यामध्ये पेशंटला भेटू शकते, ह्याच्यामध्ये क्रोनिक एनेमिक जे पेशंट असतो किंवा ब्लड लॉस असतो त्याच्यामध्ये काय भेटणार आपल्याला, डिसप्निया भेटणार आहे, मग हे आपलं गेलं, दुसरं काय म्हणते, इझी फेटिग आणि एक्झर्शन, बघा ही पण क्रोनिक मध्येच भेटणार आहे आपल्याला, काय म्हणते, ब्रेडिकार्डिया नसणार, ॲक्यूट ब्लड लॉस मध्ये असणार आहे, कुठली, टेकिपनिया काय, टेकिपनिया नाही, टेकिकार्डिया, सॉरी बरं का, टेकिकार्डिया म्हणजे आपली हार्ट रेट जे आहे कंपन्सेशन साठी हार्ट रेट वाढणार आहे, हे पण लक्षात ठेवा, बरं का, ही कंपन्सेशनचं आहे, मग ही चुकलं आपलं, मग चौथा ऑप्शन असणार आहे पोस्चरल हायपोटेन्शन, नॉर्मली ॲक्यूट ब्लड लॉस किंवा जी पेशंट पोझिशन चेंज करतो तिथं आपल्याला काय भेटणार आहे, हायपोटेन्शन भेटणार आहे, ही पोस्चरल नाव फक्त पोझिशन चेंज होते म्हणून आलेलं आहे, मग आपली उत्तर चौथा बरोबर असणार आहे, ओके, बघा ह्याच्यासोबत तुम्हाला कन्फ्युज होत असेल तर बघा, ॲक्यूट ब्लड लॉस हे झालं, ह्याच्यामध्ये काय होणार, ॲक्यूट ब्लड लॉस एकदम व्हॉल्यूम कमी होणार, काय म्हणू शकतो आपण, हायपोव्हॉलेमिया, ब्लड कमी होणार, ह्याच्यामध्ये काय होणार आहे पेशंटला, टेकिकार्डिया, बरं का, टेकिकार्डिया होणार, त्याच्यासोबत पोस्चरल हायपोटेन्शन होणार, ओके, पोस्चरल हायपोटेन्शन हे झालं ह्याच्यामधलं, मग ह्याच्यासोबत आहे कुठली, क्रोनिक म्हणजे जेवढी लॉंग टर्म झालं, क्रोनिक ब्लड लॉस, याच्यामध्ये काय होणार आहे बघा, याच्यामध्ये होणार पेशंटला फेटिग आणि एक्सर्शनल डिसप्निया, त्याच्यासोबत होणार पॅलॉर, हे आहे क्रोनिक मधला, ही लॉंग टर्म आहे बरं का, लॉंग टर्म, ओके, ही आहे शॉर्ट टर्म, एवढी लक्षात ठेवा, ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया, बघा मी ऑलरेडी हे डिस्कशन केलं आपण, मला वाटते त्रिशूला सिरीज मध्येच डिस्कशन केलेलं आहे बरं का हे, ओके, हे काय पोस्चरल हायपोटेन्शनचं आहे, बघा लेइंग पोझिशन होतं पेशंटचं, त्याने काय स्टँडिंग पोझिशन मध्ये आलं, बरं का, स्टँडिंग पोझिशन ज्यावेळी वेनस रिटर्न कमी होणार, सेंट्रल ब्लड व्हॉल्यूम पण कमी होणार, बरं का, आणि
जे कार्डियक आउटपुट वगैरे आहे ही काय कमी होणार. त्याच्यानंतर काय होणार, ब्युरो रिफ्लेक्स काउंटर रेग्युलेशन होणार. त्याच्यानंतर हार्ट रेट वाढणार आहे, व्यासो कन्स्ट्रक्शन आणि ह्युमरल. बघा ज्यावेळी ब्लड लॉस होतोय, ज्यावेळी हार्ट रेट कंपन्सेशनसाठी वाढतो बरं का, ही लक्षात ठेवा तुम्ही. ओके बघा मला वाटतं हे आपण एवढी एक लास्ट क्वेश्चन घेऊन एंड करूया बरं का. चला काय म्हणते बघा, अ नर्स इज अ केअरिंग फॉर अ पेशंट विथ अ स्वाईन फ्लू. ओके कुठली डिसीज झालेल्या पेशंटला स्वाईन फ्लू झालेला आहे बरं का. अँड शी हॅज टू गिव्ह द ड्रग ऑफ चॉईस फॉर स्वाईन फ्लू अँड इट्स. बघा एवढी उद्देश ह्यांचा एवढीच आहे. स्वाईन फ्लू ह्याच्यामध्ये ड्रग ऑफ चॉईस डिवोशी कुठला आहे एवढीच विचारताय त्यांनी. तरी पण आपल्याला थोडा स्वाईन फ्लू बद्दल बघून घेऊया. ओके कुठलं स्वाईन फ्लू लक्षात आले का. स्वाईन फ्लू एकदम हवा केलता आहे. याचं नाव आहे H1N1 नाही बरं का, H1N1 H1N1 इन्फ्लुएंजा. ओके ही इन्फ्लुएंजा कशाने कॉज होते, हे कॉज्ड पॉझिटिव्ह एजंट काय इन्फ्लुएंजा कुठली ये H1N1 व्हायरस. ही H1N1 व्हायरस मध्ये होतात बरं का. ही कुठली डिसीज आहे, ही रेस्पिरेटरी डिसऑर्डर बरं का. ही सेम आपली जे कोविड होते ना तसंच असते बरं का. ही कुठनं तयार होते, ही ओरिजिनेटेड, ही पण विचारलेलं क्वेश्चन आहे बघा याची. ओरिजिनेटेड इन कुठे लक्षात घ्या, तारमार करा. ही पिगमधनं होतो. त्याच्यानंतर कुठे लेटर स्प्रेड टू, कुठे स्प्रेड होणार आहे, टू ह्युमन मध्ये येणार आहे. ओके डुकरापासनं माणसाकडे येणारी कुठली विचारल्यावर काय सांगायचं, स्वाईन फ्लू सांगायचं. मग ही ट्रान्समिशन कसं होते, मोड ऑफ ट्रान्समिशन कसे पसरणार आहे आपल्यामध्ये, याची असणार आहे ड्रॉपलेट इन्फेक्शन. ड्रॉपलेट ओके ड्रॉपलेट म्हणजे काय, स्नीजिंग म्हणा, कपिंग म्हणा, स्नीजिंग कपिंग ह्याच्यामुळे. ओके हे ड्रॉपलेट झालं. त्याच्यासोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणा, डायरेक्ट कॉन्टॅक्ट. ओके डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे जे आपण कंटॅमिनेटेड ज्याला टच करतो. ओके टचिंग कंटॅमिनेटेड सरफेस. ओके कंटॅमिनेटेड सरफेसला टच करतो आणि त्याच्यानंतर कुठे ठेवणार आहे आपण हात, टचिंग सरफेस. ओके अँड कुठे टचिंग करणार, अँड टचिंग माउथ म्हणा, नोज म्हणा, माउथ नोज किंवा आयला टच करतो ज्यावेळी ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट मधनं होणार आहे. ओके त्याच्यानंतर स्प्रेड ऑकर. ओके ऑकर मेनली इन क्राऊड एरियामध्ये ही जास्त पसरणार आहे. ओके क्राऊडेड एरियामध्ये ओके किंवा प्लेसेस म्हणा. ओके प्लेसेसमध्ये ही जास्त पसरणार आहे. ओके एवढं बघितलं. याचं इन्क्युबेशन पिरियड पण लक्षात ठेवा किती, एकदम इजी आहे, 1 ते 4 दिवस. एव्हरेज किती पकडू शकता तुम्ही, 2 दिवस म्हणा. ओके ही झालं याचे. मग आपण डायरेक्ट बघूया आता. ओके मॅनेजमेंट काय, मॅनेजमेंट आपल्याला ड्रग ऑफ चॉईस कुठली ड्रग देणार आहे, याच्यामध्ये देणार आहे आपण अँटीव्हायरस. ही व्हायरस आहे ना, अँटीव्हायरल ड्रग देणार आहेत. ओके ह्याच्यामध्ये पण कुठली डिओशी आहे, कुठला ओसेल्टामाव्हिर. ओसेल्टामाव्हिर ओके सगळ्यांना माहिती असेल. ही ड्रग आपण ही पेशंटला देणार आहे. ओके चला कसे देणार आपण, ही 75 mg असते बरं का. आणि कॉमनली बीडी देतात फॉर 5 days. हे पण लक्षात ठेवा. नाही हे नको, फक्त एवढी लक्षात ठेवा डिओशी. ओके एवढं आपण बघितलं. ओके ही काम काय करतो हे पण माहिती असायला पाहिजे ना तुम्हाला. ही करतो प्रिव्हेंट, काय प्रिव्हेंट करतो, प्रिव्हेंट रिलीज ऑफ न्यू सेल. ओके प्रिव्हेंट रिलीज ऑफ न्यू व्हायरल. ओके न्यू व्हायरल जे पार्टिकल्स असतात. ओके पार्टिकल्स कुठनं, फ्रॉम इन्फेक्टेड सेलमधनं. त्याला काय करतो, ही प्रिव्हेंट करतो. इन्फेक्टेड सेलमधनं जे आहे त्याला रिड्यूस करतो. ओके म्हणजे कमी करतो, प्रिव्हेंट करतो. ओके एवढं आपण बघितलं. आणि ह्याच्यासोबत अजून काय करतो, इकडे लिहू. ओके ही रिड्यूस. ओके रिड्यूस सिव्हिरिटी बरं का. सिव्हिरिटी जे डिसीजचं सिव्हिरिटी आहे ते कमी करतो. ओके अजून काय म्हणू शकतो, सिव्हिरिटी अँड ड्युरेशन. ओके ड्युरेशन ऑफ इलनेस. ड्युरेशन ऑफ इलनेस ही दोन्ही काय करतो, कमी करतो. इफ कधी, इफ स्टार्टेड, कधी इफ स्टार्टेड विदिन 48 hours बरं का. विदिन 48 hours मध्ये कधी, ऑनसेट ऑफ काय म्हणू शकतो, ऑनसेट ऑफ साइन अँड सिम्पटम ज्यावेळी दिसतो, ज्यावेळी 48 तासानंतर आपण सुरू केलं तर हे काय करणार आहे मेडिसिन, ओसेल्टामाव्हिर रिड्यूस सिव्हिरिटी अँड ड्युरेशन ऑफ द इलनेस. त्याच्यासोबत काय करणार, प्रिव्हेंट करणार जे न्यू व्हायरस पार्टिकल्स आहे ते इन्फेक्टेड सेलला नवीन रिलीज होऊ शकते, ते आपल्याला प्रिव्हेंट करतो. ओके ड्रग ऑफ चॉईस कुठली आहे, ओसेल्टामाव्हिर आहे 75 mg बीडी फॉर 5 days बरं का. ही अँटीव्हायरल आहे, इन्क्युबेशन पिरियड आहे 1 ते 4 दिवस, एव्हरेज आपण 2 दिवस पकडू. आणि हे काय, मोड ऑफ ट्रान्समिशन कसं होणार आहे, ड्रॉपलेट
डायरेक्ट कॉन्टॅक्ट आणि गर्दीमध्ये जास्त पसरणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं. आणि हे आहे स्वाईन फ्लू H1N1, याचे पॉझिटिव्ह एजंट असणार आहे इन्फ्लुएन्झा H1N1 बरं का. ही रेस्पिरेटरी डिसऑर्डर ही आहे ओरिजिनेटेड कुठनं, ही पिग पासनं वुमन मध्ये पसरणारी डिसीज आहे. ओके, बघा मग उत्तर कुठलं आहे बघा. ऑप्शन मध्ये काय दिलेलं पहिला बघा, कुठले ऑप्शन पहिला असायक्लोव्हिर, दुसरा आहे एडिनोफोव्हिर, ओके, तिसरा आहे सिडोफोव्हिर, चौथा आहे टेमीफ्लू. बघा ही लास्टला जे वीर आहे, ओके, ही सगळी अँटीव्हायरल ड्रग असणार आहे. हे पण लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी. मग आपण कुठं बघितलं डिवोशी कुठलं आहे, ओसेल्टामाव्हिर, ऑप्शन मध्येच नाहीये. मग बघा हे पहिलं ऑप्शन मध्ये दिले कुठली असायक्लोव्हिर. ओके, ही कशासाठी यूज करतो आपण बघा, इथेच लिहून टाकतो मी. हे कशासाठी यूज करतो आपण, ही HSV, ओके, म्हणजे हर्पिस व्हायरस. हर्पिस व्हायरस साठी आपण ही यूज करतो. ओके, असायक्लोव्हिर. हे काय एडिनोफोव्हिर, हे कशासाठी, ही हेपॅटायटिस बी मध्ये आपण यूज करतो. ओके, हे काय सिडोफोव्हिर, ही CMV. ओके, CMV म्हणजे काय आपला सायटोमेगालो व्हायरस मध्ये, सायटोमेगालो व्हायरस मध्ये आपण यूज करतो. मग राहिलं कुठला आपला टेमीफ्लू. टेमीफ्लू काय आहे, हे आहे इन्फ्लुएन्झा. ओके, ए आणि बी मध्ये आपण यूज करतो, म्हणजे काय स्वाईन फ्लू मध्ये यूज करणारी ड्रग आहे. आणि ही आहे डिओची. मग सर तुम्ही तर वेगळं सांगितलं होतं की. बघा नेक्स्ट काय, इकडे बघा एक डायग्राम आहे बघा. हे काय टेमीफ्लू, हे काय, ही ब्रँड नेम आहे. मोस्ट कॉमनली हे खूप यूज करतात, सगळी ब्रँड हीच फेमस आहे. ओके, हे काय कंटेंट ओसेल्टामिव्हिर आहे फॉस्फेट, किती 75 mg याच्यामध्ये असणार आहे. ओके, मग उत्तर असणार आहे तुमचं चौथा उत्तर बरोबर. ओके, चला एंड करू क्लास आणि पुढचे बघूया. ओके, काय करायचं सगळ्यांनी, व्हिडिओला लाईक करायचं, कमेंट करायचं, शेअर करायचे, सबस्क्राईब करायचं. त्याचसोबत इम्पॉर्टंट आहे बेल आयकॉनचा बरं का, इम्पॉर्टंट, कारण तुम्हाला नोटिफिकेशन भेटणार आहे. आणि परत एकदा सांगतो, जे JNM स्टुडंट आहे आणि BSc स्टुडंट आहे, तुमच्या ओळखीत असेल तर त्यांना ही रेफर करायचं आहे बरं का. मग लगेच नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण लगेच भेटूया. ओके, थँक्यू.